एंजल म्हणजे काय सर? एंजल काय करतं ऍक्च्युली? आता मी जर दर मंगळवारी सिद्धिविनायकला जातो तर सिद्धिविनायक हे दैवत माझे गार्डियन एंजल झाले. कोणकोणत्या प्रॉब्लेमवर एंजल थेरपी इज द ऍक्च्युअल सोल्युशन? की लग्न केव्हा करायचं, यावर्षी लग्न होणार का नाही, जर माझं यावर्षी लग्न आहे तर माझ्या कोणत्या पिरियड मध्ये, वॉर्टेक्स म्हणतो त्याला, टाइमलाईन, जॉब, ओके, जॉब, सक्सेस, काम, करिअर, यश, करिअर, प्रमोशन, हे सर्व झालं. ह्याच्यामध्ये परत मला नोकरी इंडियामध्ये आहे का विदेशामध्ये. आता लग्न झाल्यानंतर हल्ली लोकांना मुलं लवकर होत नाही. बच्चन साहेबचं एक फार चांगलं इंटरव्ह्यू मी एकदा बघितलं होतं, 15-20 वर्ष झाले. त्या इंटरव्ह्यू मधनं मी ती एकच गोष्ट घेतली होती, तुम्ही जिंदगी में ये पता होना चाहिए की तुम्ही क्या नहीं करना. 1 ते 24 पर्यंत कोणतेही 2 नंबर सिलेक्ट करा आणि मला द्या. 10 आणि 14. माय गॉड. बँटर विथ चेतन, स्लो अँड स्टडी ग्रोथ आहे. आता वी गो टू रिअल एस्टेट विथ चेतन. लकीली तुमच्यासाठी दोन्ही युट्यूब आलेले आहे आणि ह्याची सुद्धा ग्रोथ आहे. इनफॅक्ट ह्याची ग्रोथ नंतर फास्ट होणार आहे. ओके. त्याच्यानंतर ते माझ्या ऑफिसमध्ये येऊन गेले एकदा आणि दुसऱ्यांदा सुद्धा येऊन गेले अँड त्यांनी मला विचारलं की आता मला ही फिल्म करायची, ती फिल्म करायची, फिल्म डिरेक्ट करायची. आणि मी त्यांना स्पष्टपणे एकदम गायडन्स आलं. मी त्यांना सांगितलं की पुढच्या 7 वर्षापर्यंत तुमची काहीही फिल्म नाही आहे ॲज अ डिरेक्टर प्रोड्युसर. तुम्ही TV शोज करा, कुकरी शोज करा, जज बना, तिकडे जावा, हे करा, ते करा. ती म्हणाली पॉसिबलच नाही आहे तसं, मीच माझा टॅरो करून घेते, मी सर मी फॉरेन टूर कधी करू शकतो, काही सांगता येईल आपल्याला याच्यातून? 2025 संपायला 9 महिने आहे. तुम्ही एक ट्रिप करू शकता आणि येस यू कॅन गो आरामशीर. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे कल्याण कुमार जैन सर. सर नमस्ते. नमस्कार चेतन, लवकरच परत बोलवलं. येस, ऍक्च्युली आपण सरांसोबत एक पॉडकास्ट ऑलरेडी केलेला आहे एंजल नंबर्सवर. म्हणजे तुम्हाला जर 11, 11, 33, 33 असे नंबर कंटिन्यू दिसत आहे तर त्याचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे, पैसा येणार आहे का नाही, अशा मल्टिपल गोष्टींवर आपण एक पॉडकास्ट ऑलरेडी केलेला आहे आणि त्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलेलं आहे. सरांचं नॉलेज तुम्हाला आवडलेलं आहे. आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे एंजल थेरपी काय असते. मराठीमध्ये मला नाही वाटत की आजपर्यंत असा कोणता पॉडकास्ट झालेला आहे की ज्यामध्ये एंजल थेरपीवर बोललं गेलेलं आहे, कारण आपल्या लोकांसाठी हे नवीन आहे काहीतरी. आणि सरांनी हिंदीमध्ये ऑलरेडी 37 पॉडकास्ट आजपर्यंत दिलेले. मराठीमधला हा सरांचा दुसरा पॉडकास्ट आहे आपल्या चॅनलवरचाच आणि मराठीमधला पण. येस, डेफिनेटली. येस. तर सर कसा होता आपला पहिला एक्सपिरियन्स, पहिला पॉडकास्ट? अनुभव फार चांगला होता. येस, फार चांगला रिस्पॉन्स मिळाला मला. आणि ॲज यू सेड, लोकांचं भरभराट प्रेम मिळालंय. येस. आणि कमीत कमी आतापर्यंत 20 ते 25 लोकांनी त्यांचे स्वतःचे एंजल नंबर्स कसे काढायचे ओके ते त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं. येस. सर जर बघायला गेलं आता एंजल थेरपी, तर एंजल थेरपी काय आपल्या मराठी ऑडियन्ससाठी एकदम सिंपल भाषेत जर सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगा? सिंपल भाषेमध्ये सांगू तर एंजल थेरपी एक ऊर्जा बेस्ड हिलिंग मेथड आहे. ऊर्जा बेस्ड म्हणजे एनर्जी बेस्ड. आणि आपण ती एनर्जी कुठून आणतो? कार्ड्सच्या माध्यमाने. म्हणजे मी काय करत नाही, मी फक्त ते कार्ड्स घेऊन ते कार्ड्स एक्सप्लेन करतो. त्या कार्ड्समध्ये जे काय आहे, ड्रॉइंग, पिक्चर, कलर, नंबर, सिम्बल, डिरेक्शन, ते मी एक्सप्लेन करून त्याचं इंटरप्रिटेशन म्हणतात त्याला, गायडन्स देतो. गायडन्स देतो म्हणजे त्याच्यामध्ये 3 प्रकरण येतात. GOT गॉट. G म्हणजे गायडन्स, O म्हणजे ऑप्शन्स आणि T म्हणजे टाइमलाईन्स. ओके, सिंपल. ह्याला आपण भविष्यवाणी म्हणत नाही. दिस इज नॉट द प्रेडिक्शन नाहीये, भविष्यवाणी नाहीये, फ्युचर नाहीये. गायडन्स आहे की फ्युचर असा सुद्धा असू शकतो, असा सुद्धा असू शकतो आणि असा सुद्धा असू शकतो. ऑप्शन्स मिळतात आणि त्यामधनं तुम्हाला कोणता ऑप्शन पाहिजे तो तुम्ही सिलेक्ट करा आणि तुम्ही त्याच्यावर काम करा. म्हणजे जर तुमचा एक एंजल थेरपीचा प्रश्न तुम्ही माझ्याकडे केला, त्या प्रश्नामध्ये जो गायडन्स आला त्या गायडन्सवर तुम्हाला परत रोजचं रोज 15 ते 20 मिनिटं काम करायचं आहे. ओके. आणि हे काम इंटरनल काम आहे, अंदरुनी काम आहे. तुम्हाला ते काम स्वतःहून करून घ्यायचं आहे. मी पंडित नाहीये, ज्योतिषी माझं काम नाही, न्यूमरोलॉजी माझं काम नाही, वास्तू माझं काम नाही. तर मी ते काम तुमच्यासाठी करू शकत नाही. जर ते काम मी तुमच्यासाठी केलं तर ते काम एक्सटर्नल होतं आणि जर तुमचं काम तुम्ही केलं तर ते काम इंटरनल होतं. तर हे सर्व इंटरनल हिलिंग आहे. इंटरनल हिलिंग आहे म्हणजे तुमचं काम तुम्हालाच करायचं आहे. यामध्ये तुम्हाला काही प्रोडक्ट माझ्याकडनं विकून घ्यायचे नाहीये. वास्तू तुम्ही करता, न्यूमरोलॉजी करता, ज्योतिषी करता,
फेंगशुई करता किंवा दुसरं कोणतंही तुम्ही काय काम करता ते सर्व एक्सटर्नल काम आहे आणि तेही काम करतं व्यवस्थित. हो, पण त्यामध्ये तुम्हाला जाऊन पूजा करावी लागते, नवग्रह पूजन करावं लागतं, नाव बदलावं लागतं, काहीतरी खडे वगैरे घालावे लागतं जे तुम्ही आता घातले आहेत. तर ते सर्व एक्सटर्नल आहे, कारण तिकडे तुम्हाला तो प्रोडक्ट विकत घ्यायचा आहे आणि ते तुम्हाला हातात घालायचं आहे, गळ्यात घालायचं आहे, मंत्र जाप करायचे, पूजा हवन जे काय अर्चना प्रसाद वगैरे जे काय तुम्हाला करायचे, नारळ ठेवायचे, पेढे ठेवायचे, फुलं विकत घ्यायचे. बरोबर. इथे काही विकत घ्यायचे नाही. ओके. बिकॉज दिस इज नॉट अन एक्सटर्नल प्रोडक्ट, दिस इज अ इंटरनल product. लाईफस्टाईल प्रोडक्ट आहे, पण इंटरनल आहे. ओके. एव्हरी मॉर्निंग तुम्ही जेव्हा सकाळी उठले आणि तुम्ही जेव्हा रात्री उशीवर आपलं डोकं ठेवून जेव्हा तुम्ही झोपणार, त्या जगण्याच्या पिरियडमध्ये 10, 12, 15 मिनिटं काढून जो गायडन्स आलाय त्याच्यावर काम करायचं आहे. ओके. आणि ते काम 40 दिवसाची सायकल असते. 40 दिवसाची सायकल असते. ओके. न्यूमून आणि फुल मून त्यामध्ये येऊन जातात. अमावस्या आणि पौर्णिमा येणारच, बरोबर आहे. हो. ती 40 दिवसाची सायकल तुम्ही जशी जशी पूर्ण करता तसे तसे तुमचे कर्म कमी होत जातात, त्या गोष्टीबद्दल, त्या प्रश्नाबद्दल, तो जो तुमचा टॉपिक आहे त्याबद्दल. आणि जसे जसे तुमचे कर्म कमी होत जातात तुमची ऊर्जा वाढते, तुमचा ऑरा वाढतो, तुमची कॉन्शियसनेस, एनर्जी, चेतना वाढते आणि तो जो तुमचा काम अडकलेला आहे, जो काम नाही होत होता, तो काम तुमचा होऊन जातो. कोणकोणते कामं याच्यातून कम्प्लीट होऊ शकतात सर? सॉरी, म्हणजे मला याच्या आधी एक विचारायचं हा. आहे, याला आपण एंजल थेरपी म्हणतो. येस एंजल्सचा याच्यावर गुजबम्स, एंजल्सचा याच्यावर कसा परिणाम, म्हणजे एंजल म्हणजे काय सर? एंजल काय करतं ऍक्च्युली? आता स्पष्ट भाषेत सांगू तर मी जर दर मंगळवारी सिद्धिविनायकला जातो तर सिद्धिविनायक हे दैवत माझे गार्डियन एंजल झाले. ओके. मी जर दर शुक्रवारी कोणत्या तरी देवीच्या मंदिरामध्ये जातो तर ती माझी गार्डियन एंजल झाली, आई झाली. मी जर कोणत्याही ग्रहाची पूजा करतोय, अर्चना करतोय किंवा त्यांचं जे काही मंत्र जाप करतोय ते माझे गार्डियन एंजल झाले. तर जेवढी सुद्धा दिव्य शक्ती या ब्रह्मांडमध्ये आहेत, तुम्ही त्याबद्दल कोणत्याही एका दिव्य शक्तीला पकडलं आणि त्यांचं तुम्ही आराधना केली, अर्चना केली, नॉट इन द एक्सटर्नल सेन्स, इंटरनल सेन्स म्हणतोय परत. मी ते नाही म्हणते की तुम्हाला त्यांना एक सुद्धा फूल अर्पण करायचं काहीच नाही. तुम्ही फक्त सकाळी बसून त्यांच्याबरोबर अट्युनमेंट केलं. इंग्लिश वर्ड त्याचं एंजल थेरपीमध्ये अट्युनमेंट आहे. अट्युनमेंट जे कसं करायचं ते मी शिकवणार, जर पाहिजे तुम्ही इथे मला प्रश्न विचारला मी शिकवणार ते. अट्युनमेंट केलं आणि त्यांच्या ऊर्जेबरोबर तुमची ऊर्जा मिळाली, एनर्जी मिळाली, कॉन्शियसनेस मिळालं, तर ते एंजल थेरपी बनून जातं. म्हणजे ते तुमचे गार्डियन एंजल बनतात आणि तुमचे गार्डियन एंजल चेंज होऊ शकतात. या वर्षी कोणतरी दुसरं आहे, या वर्षी कोणतरी दुसरं आहे. शेवटी हे सर्व काय आहे? ऊर्जा आहे, एनर्जी आहे. तुम्ही त्याला देव म्हणा, तुम्ही त्याला परमात्मा म्हणा, ईश्वर म्हणा, गॉड म्हणा, अल्ला म्हणा, एनर्जी म्हणा, बुद्धिझम मध्ये जे म्हणतात ते म्हणा, काहीही म्हणा, इट्स ऑल एनर्जी. पण या एनर्जीचे वेगळे नाव आहे आणि तुम्हाला कोणतं नाव कोणत्या वेळी सूट होतंय ते तुम्हाला बघायचंय. आणि त्या नावाच्या एनर्जीने, नाव सुद्धा देवाचं बघा ना, महादेव, विष्णू, जीसस, ब्लू तारा, कालिमा, म्हणजे कोणत्याही रिलिजनची नावं घ्या तुम्ही. व्हीनस, आता आपण असं म्हणतो की व्हीनस काय आहे? शुक्र ग्रह आहे, पण व्हीनस इज ऑल्सो द गॉडेस ऑफ लव्ह, प्रेमाची देवी आहे ती. बरोबर. ओके. कामदेव सुद्धा देव आहे, व्हीनस आहे. त्याप्रमाणे शनी सुद्धा, ग्रहो के ग्रह शनी आहे. सूर्य सुद्धा ग्रह आणि देव आहे. सूर्य देव सुद्धा म्हणतो, सूर्य ग्रह सुद्धा म्हणतो आपण. तर कोणत्याही एका एनर्जीची आवश्यकता तुम्हाला ज्यावेळी तुमच्या जीवनात आहे, तुम्ही ती एनर्जी, ऊर्जा पकडली आणि त्याच्याबरोबर अट्युनमेंट झाली त्यांच्याबरोबर आणि तुम्ही ते काम केलं की तुमचं काम होणारच होणार. पण ते कोणतं काम आहे? जे नियतीचं काम आहे, चुकीच्या कामं नका. चुकीचं काम नाही. मला फार असे कॉल येतात चेतन, सर मला ह्याच्याबरोबरच लग्न करायचं आहे, तुम्ही एंजल्सला सांगा की माझं लग्न ह्याच्याबरोबरच झालं पाहिजे. ते माझं काम नाही, ते जबरदस्तीचं काम आहे. बरोबर. तिथं तुम्ही उद्या तुम्ही कुठेतरी जाणार आणि ब्लॅक मॅजिक वगैरे करून तुम्ही काहीतरी करणार आणि तो मुलगा किंवा ती मुलगी तुमच्यावर लग्न करणार, पण ते किती वर्ष लग्न चालणार आहे? कारण ते चुकीचं काम आहे.
एंजल थेरपीमध्ये चुकीचं काम नाही. बरोबर. इट इज मेंट फॉर द हायेस्ट गुड ऑफ ऑल. जर ते तुमच्या भल्यासाठी आणि माझ्या भल्यासाठी आहे तर आपण जुळणार आणि तर आपलं काम होणार, नाही तर ते काम होणार नाही. नाही तर लोक म्हणतात की सर तुम्ही मला म्हणाले होते 40 दिवस करायचे, मी तर 400 दिवस केलं, पण माझं ते काम झालं नाही. तुझं ते काम त्या कारणाने नाही झालं कारण त्यामध्ये नियती नव्हती. ती इम्पॉर्टंट आहे. नियतीचा इंग्लिश शब्द आहे एंजल थेरपीमध्ये इंटेग्रिटी. इंटेग्रिटी पाहिजे, त्याच्यानंतर इंटेन्सिटी पाहिजे. इंटेन्सिटी म्हणजे रोज मला ते 15 मिनिटं करायचंच आहे. आपण रोज उठून कसं दात घासतो, टॉयलेटला जातो, आंघोळ करतो, देवाचं नाव घेतो, भस्म किंवा पुडी वगैरे गुरुची काय आहे ती लावतो. हे सर्व काय आहे? आपली इंटेन्सिटी आहे ना करायची. तर त्या इंटेन्सिटीमध्ये इंटेग्रिटी सुद्धा पाहिजे. आपण असं नाही म्हणत की हे गणपती माझं काम होऊ दे, मी आता हे तुमचा टीका लावतो, हे करतो आणि तुमची अर्चना पूजा वगैरे करतो, पण त्याचं काम नको होऊ दे. असं नाही. असं कोणतेही देव ऐकणार का? नाही. जर ते खरोखर देव असलं तर ते नाही ऐकणार. बरोबर. जर ते देव नसलं आणि राक्षस असलं तर ते ऐकणार. तर ते ब्लॅक मॅजिक झालं. आणि फारशा लोकांना वाटतं की आम्ही जेव्हा टॅरो करतोय, एंजल थेरपी करतोय, तर आम्ही ब्लॅक मॅजिक करतोय. बाबा, दिस इज नॉट ब्लॅक मॅजिक, दिस इज व्हाईट मॅजिक. आता हे शब्द आले कुठेतरी इंटरनेटवर, व्हाईट मॅजिक. सर, जे मला समजलं यातून, मी जर एका माझ्या भाषेत सांगायचं झालं तर इट्स काइंड ऑफ की मला जर एखादी गोष्ट करायची आहे, पॉझिटिव्ह गोष्ट करायची आहे, मला माझं काम करायचंय, मी एखाद्या प्रॉब्लेम मध्ये मला त्याच्यातून बाहेर निघायचंय, तर मी माझा जो देवता आहे तो माझ्यासाठी एंजल बनवले. मी त्याची त्या पद्धतीची आराधना केली, त्या पद्धतीची प्रार्थना केली, तर तो माझ्यासाठी एंजल बनवून येईल आणि त्यानंतर तो मला या प्रॉब्लेम मधून बाहेर काढेल. त्यासाठी मला त्याला काहीतरी आमिष दाखवण्याची गरज नाहीये, मला इंटरनली त्याच्याशी कनेक्ट होण्याची गरज आहे. आणि ती एनर्जी माहीत झाल्यानंतर मग माझं काम होईल आणि देवाने मी कनेक्ट होईल. एका वर्षी मी जर आज एका देवासोबत कनेक्टेड आहे, तर तुम्ही जसं बोलले की दुसऱ्या वर्षी मी दुसऱ्या देवाशीही कनेक्ट होऊ शकतो. त्याचा अर्थ असा नाही की मी त्या देवाला सोडून दिलं. इंटरनली वी आर ऑल्सो कनेक्टेड, बट आराधना प्रार्थना मी दुसऱ्या देवाची करतो. नाव दुसरं झालं. करेक्ट. सर, कोणते काम? व्हेरी गुड एक्सप्लेनेशन. थँक्यू सो मच सर. थँक्यू. कोणते कामं यातून होऊ शकतात, म्हणजे कोणकोणत्या प्रॉब्लेमवर एंजल थेरपी इज द ऍक्च्युअल सोल्युशन? ओके, फर्स्ट वी डोंट यूज द वर्ड सोल्युशन इन एंजल थेरपी. आम्ही एंजल थेरपीमध्ये सोल्युशन, आउटकम, रिझल्ट, रेमेडी हे शब्द वापरत नाही. जेव्हा तुम्हाला हा वर्ड आला ना डोक्यात सोल्युशन, तर तुम्हाला वाटतं की होणारच आहे. पण एंजलचं काय म्हणणं आहे, तुम्ही जेवढी इंटेग्रिटी आणि इंटेन्सिटीने काम करणार तेवढं तुमचं काम होणार. तर आपण याला शब्द वापरतो गायडन्स. तर एंजल थेरपीमध्ये तुम्हाला तीन वस्तू भेटतात. GOT गॉट. G आहे तुमचा गायडन्स, O आहे तुमचे ऑप्शन्स. तुम्हाला एंजल्स ऑप्शन्स देतात की असं नाही तर असं सुद्धा करू शकता, असं नाही तर असं सुद्धा करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला टाइमलाईन देतात की हे तुम्ही जानेवारी 2025 मध्ये करा, हे तुम्ही मार्च 2025 मध्ये करा आणि हे तुम्ही डिसेंबर 2025 पर्यंत करा. ओके. तर तुम्हाला ऑप्शन मध्ये टाइमलाईन सुद्धा मिळाले, ऑप्शन सुद्धा मिळाले आणि गायडन्स सुद्धा मिळाले. कोणती कामं? सर्व कामं. तर माना आता तुम्हाला लग्न करायचंय, त्यासाठी सुद्धा तुम्हाला गायडन्स आहे की लग्न केव्हा करायचं, यावर्षी लग्न होणार का नाही. जर माझं यावर्षी लग्न आहे तर माझ्या कोणत्या पिरियडमध्ये, व्हॉर्टेक्स म्हणतो त्याला, टाइमलाईन, किंवा 2025 मध्ये मला जर लग्न करायचंय तर त्यासाठी माझ्याकडे किती अपॉर्च्युनिटी आहे, किती चान्स आहे, 2 चान्स आहे, 3 चान्स आहे, 1 चान्स आहे का अजिबात चान्स नाहीये. माझं लग्न इंडियामध्ये होणार का अब्रॉड मध्ये होणार हे कळेल. येस. मला नवरा किंवा बायको भारतामध्ये भेटणार आहे का दुसऱ्या कंट्रीचा भेटणार आहे, किंवा माझं लग्न झाल्यानंतर मी दुसऱ्या देशामध्ये जाणार का, एव्हरीथिंग. हे झालं पूर्ण मॅरेजचं टॉपिक. दुसरं टॉपिक आता आलं जॉब. ओके. जॉब, सक्सेस, काम, करिअर, यश, करिअर, प्रमोशन, हे सर्व झालं. ह्याच्यामध्ये परत मला नोकरी इंडियामध्ये आहे का विदेशामध्ये? आजकाल हा खूप मोठा प्रश्न आहे सर. मला बाहेर जायचंय. फार मोठा प्रश्न आहे. आणि असा मोठा प्रश्न आहे की तुम्ही 2-2, 3-3, 4-4 लाख रुपये खर्च करून विजा हे ते पेपरवर्क करतात आणि तुम्हाला 3-3 वर्ष त्याचं काय फळ मिळत नाही, कारण तुम्हाला तिथे जायचं लिहिलंच नाहीये.
तुम्ही साधारण ज्योतिषाकडे जाऊन विचारलं असतं की बाबा चान्स आहे का, गुरुजी मला सांगा, मला जाण्याचा चान्स आहे का नाही. गुरुजींनी आपली जे काय कुंडली व्हायचं. प्रश्न कुंडली वगैरे मांडून आणि हे करून सर तुम्हाला सांगितलं असतं की बाबा 3 वर्ष चान्स नाही. तुम्ही माझ्याकडे आले एंजल थेरपिस्टकडे की सर जरा बघा या चान्स आहे का नाही. एंजल थेरपीमध्ये आलं असतं की 3 वर्ष चान्स नाही. तर 3 वर्ष ज्या गोष्टीला चान्स नाही तिथे डोकं कशाला आपटतंय आणि पैसे कशाला खर्च कर. बरोबर आहे. तर एंजल थेरपीमुळे आणि हे सर्व जे हिलिंग मेथड आहे त्यामुळे तुमचा फारचा पैसा वाचतो. दॅट इज गायडन्स. टाइम, एनर्जी, मनी, TEM, टाइम, एनर्जी, मनी, तिन्ही महत्वाचे आहे ना. करेक्ट. हे झालं अब्रॉडचं. जॉबमध्ये प्रमोशन आहे का नाही, जॉब दुसऱ्या देशामध्ये तर सोडा, दुसऱ्या शहरामध्ये आहे का नाही, हे सर्व जॉबचे क्वेश्चन झाले. जॉब लागेल का नाही हे कळेल सर येस 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 एंजल थेरपीने. कारण 100%. तुम्ही जर मला 4 कंपनीचे ऑप्शन दिले ABCD आणि जर आपण आणि तुम्ही प्रश्न विचारलं की या 4ही कंपनीमध्ये मला जायचं आहे, या 4ही कंपनीमध्ये मला कुठेही नोकरी मिळाली तर मला चालेल. आता मला सांगा की पहिले 2 ऑप्शन कोणते जिथे येस येतात नो येते. तर तुम्हाला ते 4 मध्ये येस मिळेल किंवा 4 मध्ये नो मिळेल किंवा नंबर 1 मिळेल किंवा नंबर 2 मिळेल किंवा 3 मध्ये येस किंवा 1 मध्ये नो किंवा 1 मध्ये येस 3 मध्ये नो. किती सुद्धा कॅल्क्युलेशन आणि परम्युटेशन्स म्हणतो आम्ही, जेवढे सुद्धा आहे ते तुम्हाला सायंटिफिकली मिळणार. हो. त्यासाठी मला जे काही डिटेल्स लागेल ते मी घेणार आहे डिटेल्स लागतील तुमच्याकडनं. तुमचं नाव घेणार, डेट ऑफ बर्थ घेणार, तुम्ही मला कुठून प्रश्न विचारताय. प्रश्नकुंडली जशी प्रश्नकुंडली ज्याप्रमाणे आपण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मांडतो त्याचप्रमाणे इथे सुद्धा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. हा एक इम्पॉर्टंट भाग तुम्ही बरं झालं विचारलं. एंजल थेरपीमध्ये तुम्ही मला असं नाही विचारू शकत सर आप मुझे बताइए की 5 साल में मेरा क्या होने वाला है. ते तर भविष्य झालं ना. येणाऱ्या 5 वर्षात किंवा 10 वर्षात काय होणार आहे हा प्रश्न स्टुपिड प्रश्न आहे. म्हणजे मूर्ख प्रश्न आहे. का मला सुद्धा माहित नाही माझे 5 वर्ष आणि 10 वर्ष कसे होणार आहे. तुम्ही तुम्हाला कशाला सांगणार. तुम्हाला टॉपिकल प्रश्न विचारते. सर उद्या आम्ही इकडे इंटरव्ह्यूला जात आहे, म्हणजे मी इथे इंटरव्ह्यूला जात आहे, एंजलचं काय गायडन्स आहे मला सांगा. किंवा सर या वर्षामध्ये माझी इच्छा आहे की हे 3 कंट्रीमध्ये मी माझे पेपर्स टाकावे आणि माझा व्हिसा वगैरे करायचा आहे कारण मला विदेशात जायचं आहे. हे 3 कंट्रीज आहे. तर एंजल्सकडनं गायडन्स घेऊया की या 3 कंट्रीमधनं कुठे चान्स जास्त आहे, मी तिथेच ट्राय करतो. ओके. म्हणजे माझे पैसेही वाचेल, वेळ सुद्धा वाचेल, बरोबर, आणि ऊर्जा सुद्धा वाचणार आणि डोक्याला संताप होणार नाही. तर हे झालं तुमचं करिअर प्रश्न. हे लग्न झालं. पैसा तुमचा पैसा कुठे अडकला आहे, तो येणार का नाही येणार, येणार तर त्याची टाइमलाईन काय, नाही येणार तर त्यासाठी दुसरं मी काय करू शकतो, रिक्वेस्ट काय करू शकतो, ते झालं. पैसा कुठून कमवू शकतो मी, हे माझ्यासाठी मोठा क्वेश्चन आहे. माझ्यासाठी शेअर मार्केट, क्रिप्टो करन्सी, म्युच्युअल फंड्स असले काही इन्व्हेस्टमेंट्स वगैरे इम्पॉर्टंट आहे का. मी माझे पैसे कुठेतरी FD मध्ये लावू आणि गप्प बसू, किंवा कोणत्या बिझनेसमध्ये मी इन्व्हेस्ट करू, किंवा माझ्या मित्राबरोबर कुठे पार्टनरशिप इन्व्हेस्ट करू, किंवा मी फक्त माझे पैसे काम करतो आपलं काय म्हणतात त्याला, ते आता काय नवीन निघालंय, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करू, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करू, का मी सेल्फ एम्प्लॉयमेंटचं माझं स्वतःचं काहीतरी करू, हे सुद्धा तुम्ही विचारू शकता. तर दिस इज ऑल अबाउट मनी, इन्कम, पैसा, इन्व्हेस्टमेंट, एक्सपेंडिचर, जे काय आहे त्याबद्दल. हे झालं. मी येतो ना तिथे. लग्न झालं. आता येतो आपण डिवोर्सवर. डिवोर्सचे एवढे केसेस येतात माझ्याकडे महिन्यामध्ये, नाही नॉट महिन्यामध्ये, विल बी रॉंग, 12 महिन्यामध्ये 3 का 4 मेजर केसेस येतात. ओके. तर त्यामध्ये डिवोर्स होणार का नाही, डिवोर्स घ्यायला पाहिजे का नाही, जर डिवोर्स झाला तर ॲलिमनी कशी घ्यायची, महिन्याला घेऊ का एकत्रच एकदा घेऊन हा चॅप्टर क्लोज करू. ओके. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हे फारसे प्रश्न असे आहेत आणि मी तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल सुद्धा देणार कुठे काय झालेलं आहे, काय झालेलं आहे, हे सुद्धा होतं. डिवोर्स माझंही तुम्ही चेक करा. सेपरेशन डेफिनेटली तुमचे जे काही प्रश्न आपण चेक करूया. डिवोर्स झाला, लग्न झालं, फॅमिली झाली, हे झाली. आता लग्न झाल्यानंतर हल्ली लोकांना मुलं लवकर होत नाहीये. खूप मोठा इश्यू आहे आणि काहीतरी एवढं काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तर त्या प्रॉब्लेमसाठी सुद्धा एंजल थेरपीमध्ये गायडन्स आहे की आम्हाला बाळ होत नाहीये, आम्ही IVF साठी जाऊ का, आणि जर IVF साठी जायचं आहे तर कोणत्या महिन्यामध्ये किंवा कोणत्या वर्षामध्ये, किंवा किती चान्स आहे, किंवा कोणती एजन्सी बघू आम्ही, म्हणजे कोणतं क्लिनिक बघू, नॉट एजन्सी, सॉरी, क्लिनिक कोणतं बघू. आता मला गेल्या महिन्यामध्ये एक
IVFचं मी कन्सल्टेशन केलं. त्यामध्ये त्यांनी मला 4 नावं दिली, डॉक्टरांची नावं सुद्धा दिली, क्लिनिकचं नाव सुद्धा दिलं, आणि 2 मध्ये स्ट्रॉंग नो आलं आणि 2 मध्ये स्ट्रॉंग येस आलं. आता मला एक सांगा, जर ज्या 2 मध्ये स्ट्रॉंग नो आलं आणि जर ते तिथे गेले असते आणि त्यांचं काम नाही झालं असतं, 2-3-5 लाख रुपये तरी त्यांचे पैसे गेले असते आणि शारीरिक प्रॉब्लेम. ह्याचा अर्थ चेतन हे नाही की ते डॉक्टर किंवा ते क्लिनिक कामाचे नाही. ह्याचा अर्थ हे आहे की त्या क्लिनिकची ऊर्जा आणि तुमची ऊर्जा मॅच होत नाहीये. आपण जेव्हा लग्न करतो तेव्हा काय बघतोय, व्हायब्रेशन मॅच होतात का. जर आता मी कोणाबरोबर लग्न करायला गेलो, मला त्यांचे व्हायब्रेशन आवडले, त्यांना माझे व्हायब्रेशन आवडले, तार जुळले का नाही जुळले ते बघतोय ना. बरोबर. तर त्यासारखेच तार कुठे जोडतात, आम्ही तारला काय म्हणतो एंजल थेरपीमध्ये, कॉर्ड्स कुठे जोडायचे आणि कॉर्ड्स कुठे तोडायचे, हे फार महत्वाचं आहे. आणि हे मी आता ऑरा क्लिनिंग मध्ये सायंटिफिकली प्रूव्ह करून दाखवणार की जर मी तुमच्या बरोबर हात मिळवला तर तुमचे आणि माझे तार जुळले, तो तुमचा आणि माझा ऑरा जुळला. ओके. आणि जर मी घरी जाऊन तो ऑरा क्लीन नाही केला तर तो माझ्या ऑरामध्ये राहणारच. म्हणजे मी ज्याही व्यक्तींशी हात जुळवतोय तर जर निगेटिव्ह असेल, समजा तुम्ही ज्यांना हक करताय, तुम्ही ज्यांच्याशी बोलताय, तुम्ही ज्यांच्याशी अर्धा वडापाव शेअर करून खाताय, सर्व एनर्जी मिक्स अँड मॅच होते. सो यू नीड टू क्लीन दॅट अँड यू नीड टू क्लीन दॅट एनर्जी. तुम्ही रोज सकाळी उठून दात घासता, टॉयलेटला जाता, आंघोळ करता, मग तुम्ही तुमचा ऑरा क्लीन का करत नाही रोजचा रोज. आणि हे आम्हाला शाळेमध्ये का नाही शिकवलं जात. ऑरा तर आहे, हे तर सायंटिफिकली प्रूव्ह झालंय. ऑरा क्लिअरिंग मशीन आलेले आहे, क्लिअर कॅमेरा आहे, ती मशीन येते, ते काहीतरी 2 असे हातात धरतात, त्या हे सर्व सायंटिफिकली माझ्या वर्कशॉपमध्ये टेस्ट झालेलं आहे. आणि मी तुम्हाला सायंटिफिकली टेस्ट करून दाखवणार. ऑरा क्लिनिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ एंजल थेरपी. आणि एंजल थेरपीचा पहिला गायडन्स आहे क्लीन युअर ऑरा, क्लीन युअर ऑरा, क्लीन युअर ऑरा. रोजचं रोज तुमची ऊर्जा साफ करा. कारण कोणतीही मोठी बिमारी, आजारपण, कोणताही मोठा आजारपण, कॅन्सर असो, डायबिटीज असो, थायरॉइड असो, जे काय असो, कट क्लिअर डिलीट म्हणावं असतं. म्हणजे जे काय नेगेटिव्ह शब्द वापरले तर कट क्लिअर डिलीट लवकर म्हणायचं, म्हणजे ते तुमच्या ऑरामध्ये राहत नाही. हे जे काय मोठे आजारपण आहे ते तुमच्या शरीरामध्ये येण्याच्या अगोदर 5 ते 10 वर्ष अगोदर तुमच्या ऑरामध्ये नाचत असतात. ऑराचे लेअर किती आहे? 7 लेअर आहे. हे 7 लेअर मध्ये ते नाचत असतात. आणि ते नाचता ते तुम्हाला साईन देतात. कधीतरी तुमचा गुडघा दुखतो, कधीतरी तुमचा पाय दुखतो, हात दुखतो, बोटं दुखतात, बोटाला फ्रॅक्चर होते, कधीतरी तुम्हाला एकदम जोराने तहान लागते, कधीतरी तुम्हाला एकदम जोराने असं गोड काहीतरी खावंसं वाटतं, आणि कधीतरी गोड बघून तुम्हाला उलट्या व्हायला लागतात. हे सर्व ऑरा मधली जे चिन्ह आहे, साईन्स आहे, ते तुम्हाला मिळत आहे. आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता. दुर्लक्ष केल्याने ते तुमच्या ऑरामध्ये फिट होत जात आहे. आणि मग तुम्ही 2 वर्षानंतर तुम्ही कोणातरी भेटायला गेले आणि तुमचे नातेवाईक कुठेतरी ICU मध्ये, काय झालंय ना, कुलकर्णी साहेबांना कॅन्सर झालाय, पाटील साहेबांना थायरॉइड झालाय, देशमुख साहेबांच्या बायकोंना डायबिटीज झालंय, हे तुम्ही ऐकत असता. ICU मध्ये गेले, ऐकत गेले, ICU मध्ये गेले, ऐकत गेले, तुम्ही काय करले? ऑब्झर्व करत जात आहे लोकांचं. ती एनर्जी ऑब्झर्व करते. आणि 2, 3, 4 वर्षांना, 2, 3, 4, 5 वर्षांनी तुम्हाला डायबिटीज आली, तुम्हाला कॅन्सर आला, तुम्हाला थायरॉइड आला. कट क्लिअर डिलीट, कट क्लिअर डिलीट, कट क्लिअर डिलीट, कट क्लिअर डिलीट. लोकांचं ऐकून, लोकांचं बघून आणि लोकांचं सोसून आणि समजून तुम्ही ती सर्व ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये आणता. मला एक सांगा, स्पष्ट उदाहरण देतो. लोकांना जर ह्याचं खराब वाटलं तर खराब वाटू द्या, ठीक आहे ना. विथ ड्यू रिस्पेक्ट अँड अपॉलॉजी टू एव्हरीवन. 2020 मध्ये जर 90% लोकांना नुकसान होत होता, 10% लोकांनी तर अब्जो करोडो रुपये कमवले, कारण ते त्यांच्या ऑरामध्ये एकदम क्लिअर होते. 40 रुपयाचा हँडवॉश डिस्पेन्सर, काय म्हणतात, सॅनिटायझर, 400 रुपयाला विकला गेला. 360 रुपये नफा झाला. तो तुम्ही नफा कसाही बघा, प्रॉफिट लॉस कसाही बघा, पण 10% लोकांनी सॉलिड पैसा कमवला आणि 90% लोकांना त्रास झाला. डॉक्टर लोकांनी कमवलं. आणि कोणीही असो, ही जो थेअरी आहे 90:10, ती ब्रह्मांडाची थेअरी आहे. तुम्हाला त्या 90% मधनं न राहून त्या 10% मध्ये कसं यायचंय ते बघायचंय. कारण 90% लोकांचं
कंटिन्युअस क्रिटिसिझम, जजमेंट, गॉसिप, कंप्लेन चालूच आहे. बरोबर आहे. माझं हे दुखतंय, माझं हे दुखतंय, तिने हे केलं, त्याने हे केलं, सासूबाईंनी असा छळ केला, सोनेने असा त्रास दिला, कंटिन्यूस चालू आहे. ते त्यांच्या ऑरामध्ये ते काय ऍब्झॉर्ब करतायत त्या गोष्टी, चालूच आहे, सामावून घेतात निगेटिव्हिटी. काढत काही नाहीये. हो, फक्त तुम्ही जर एका दिवसामध्ये 10 वडापाव खाल्ले तर किती गॅस होऊन तुम्हाला किती त्रास होणार आहे. बरोबर आहे. तसं तुम्ही विचार करा की ते एका दिवसामध्ये 10 वडापाव खातायत, किंवा तुम्ही एका दिवसामध्ये 50 गुलाबजामुन खाल्ले. एकदा कुठेतरी काहीतरी झालं होतं, मी यंग होतो, आम्ही कुठेतरी लग्नात गेलो होतो, जस्ट ऑफ द लग्नात गेलो होतो, तर काहीतरी चॅलेंज लावली की यार माझं वय काय 22-23 असेल, मद्रासला गेलो होता, की जर हे 50 गुलाबजामुन खाल्ले तर तुला 501 रुपये. तर त्यावेळी मी 50 गुलाबजामुन एकत्र खाल्ले, पण ते वय वेगळं होतं, फिजिकल ऍक्टिव्हिटी होती, ते होतं ऑरा क्लिअर करून. आता जर मी 50 गुलाबजामुन खाल्ले तर दुसऱ्या दिवशी तर मला डायबिटीज झालं समजा. कट केले डिलीट. तर आपल्याला आपल्या वयाप्रमाणे सुद्धा बघायचं की ऊर्जा कुठे आहे. नुसतं लोकांचं ऐकून आणि हे कधी सुरू होते, मिडल एज मध्ये. तुम्ही 30 आणि 35 क्रॉस केली आणि तुम्हाला 40 लागली की तुम्ही 25 मधनं जे सुद्धा ऐकून घेतलंय. सर, तुमचे वडील तुम्हाला म्हणाले फ्रॉम एज 15 तू काहीच करू शकणार नाही, तू काहीच करू शकणार नाही, तुझ्यामध्ये अक्कलच नाही, तुला काय कळतच नाही, तुझं काय होणार आम्हाला माहित नाही. आम्हाला असं वाटतं की तुला घर द्यावं लागेल आणि 50 लाख रुपये डेपॉझिट कुठेतरी बँकेत द्यावं लागेल, त्या व्याजावर तू जगणार आहे, तुला काहीच नाही. हे जर तुम्ही 10 वर्ष ऐकत गेले, डेफिनेटली तुम्ही 10 वर्षानंतर काहीच करणार नाही. इतका इम्पॅक्ट होतो सर या गोष्टी. इम्पॅक्ट आहे, कारण ते तुमच्या ऑरामध्ये फिट झालंय. बरोबर. स्क्रूने, एकदम स्क्रू ड्रायव्हरने फिट केलेलं आहे. ऑरा मॅटर्स. येस. आणि ऑरा कोण क्लिअर करतो? एंजल थेरपीमध्ये मेथड्स आहे क्लिअर करायचे. हे झालं IVF झालं. IVF नंतर तुमचं पैशाचं झालं, हेल्थचं, रिलेशनशिप्स, ओके, घराचं, हे घर घेऊ का नको, ही गाडी घेऊ का नको, या बँकेमध्ये पैसे ठेवू का नको. अरे आज 100 लोकांनी 10 बँकेमध्ये पैसे जमा ठेवले, त्यामधली एकच बँक उठते, ती हात वर करते किंवा तिचं इकडे तिकडे मर्जर होतो, आणि त्या 100 लोकांमधून ज्या 10 लोकांचे पैसे त्या बँकेमध्ये आहे तेच अडकतात. का? कारण त्या बँकेचं आणि या 10 लोकांचं ऑरा आणि मॅच नाही होत. मॅच. सर्वांचे तर पैसे नाही डुबले ना. बरोबर आहे. त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये असतं, त्याचप्रमाणे क्रिप्टो करन्सीमध्ये असतं. कारण ते शेवटी एंजल थेरपीमध्ये अंकाचे खेळ आहे, कलर्सचे खेळ आहे, चक्रांचे खेळ आहे, डिरेक्शन किंवा दिशाचे खेळ आहे. म्हणून आम्ही एंजल थेरपीला इंटरनल हिलिंग प्रोसेस म्हणतो. आपण आपल्यावर ते एक्सपेरिमेंट करून आपल्याला कळून जातं की आपल्याला कुठे जायचंय आणि कुठे नाही जायचंय, बरोबर, कोणतं काम करायचंय आणि कोणतं काम नाही करायचंय. बच्चन साहेबचं एक फार चांगलं इंटरव्ह्यू मी एकदा बघितलं होतं, 15-20 वर्ष झाले. त्या इंटरव्ह्यू मधनं मी ती एकच गोष्ट घेतली होती, तुम्हें जिंदगी में ये पता होना चाहिए कि तुम्हें क्या नहीं करना है. जिंदगी में जिसको जो करना है वो तो पता है, मुझे गाड़ी चाहिए पता है, मुझे बीवी चाहिए पता है, मुझे बच्चा चाहिए पता है, मुझे पैसे कमाने पता है, मुझे लाइफस्टाइल चाहिए पता है, मुझे राडो का वॉच चाहिए पता है, मुझे ये चाहिए वो चाहिए, एप्पल का आईफोन चाहिए, वो सब पता है. लेकिन तुम्हें क्या नहीं चाहिए वो पता है, क्या नहीं करना है वो पता है. जिथे नाही जायचंय, जे काम नाही करायचंय आणि ज्या दिशामध्ये पाऊल नाही टाकायचंय, तो जर गायडन्स तुम्हाला मिळालं तर तुम्ही 80-90% जिंकले. आणि तो गायडन्स तुम्हाला या सर्व हिलिंग मोडॅलिटीजने मिळतो. ज्योतिषाचार्याने मिळतो, कुंडलीने मिळतो, फेंगशुईने मिळतो, वास्तूने मिळतो. पण ते सर्व एक्सटर्नल झाले आणि लोक काय करतात, एक्सटर्नल काम करून टाकतात. जाऊन लगेच आपला शनीचा खडा घेणार आणि 2-3 लाखाचा खडा, शनीचा गडा घालणं म्हणजे आपला ते घालणार, ते जेमस्टोन, लगेच काहीतरी दुसरं करणार, मोठमोठे हवन करणार, पूजा करणार. पण ज्याच्याकडे पैसे नाहीये त्यावेळी 3 लाख नाही शनीचा खडा, तो काय करणार. मग त्यासाठी त्याने शनी बरोबर अट्युनमेंट करावं, एनर्जीचं बॅलन्स करावं, आणि एंजल थेरपीच्या माध्यमाने ते सुद्धा काम करून घ्यावं. आणि जेव्हा पैसे आले तेव्हा ते सुद्धा करा. बरोबर. एक्सटर्नल काम करतोय मी, त्याच्या विरुद्ध नाहीये. माझे सुद्धा एवढे हवन वगैरे सर्व चालू असतात, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. पण हवन आणि त्याच्याबरोबर इंटरनल सुद्धा काम झाले पाहिजे. सर, तुमच्याकडे एखादा व्यक्ती आला आणि त्याला एंजल थेरपी करायची आहे आणि तो व्यक्ती जर नीच आहे,
जर मला जाणून घ्यायचंय की पुढचं नेक्स्ट इयर माझ्यासाठी कसं असणार आहे, आणि आजपासून जर म्हणजे मी कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त काम करायला हवं किंवा काय या बाबतीत, तर ती प्रोसेस कशी असेल की ज्याचं मला फायनान्शियली बेनिफिट होईल. प्रश्न मांडायचे. ओके. एंजल थेरपीमध्ये नेहमी प्रश्नांवर सर्व खेळ आहे. तुम्ही तुमचा प्रश्न कसा मांडताय, तो किती क्लिअर आहे, तो किती स्पेसिफिक आहे, ते फार इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही आधी प्रश्न तयार करायचे, 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 प्रश्न जे काय असे, आणि मग तुम्ही मला फोन लावता आणि मग तुम्ही अपॉइंटमेंट घेता आणि मग ते आपण 4 प्रश्न, 3 प्रश्न, 2 प्रश्न जेवढे सुद्धा आहे अर्ध्या तासात, 1 तासात आपण करतो. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही मला एक प्रश्न विचारा. ओके. रिअल जेन्युइन प्रश्न जे तुमच्या मनात काय चालू आहे ते आपण बघूया कसं काय होतं. सर, आता युट्यूब चॅनलवर मी फोकस केलेला आहे, माझ्या बँटर विथ चेतन हे युट्यूब चॅनल आहे. त्याच्यासोबत मी अजून एक चॅनल काय केलेलं आहे, रिअल इस्टेट विथ चेतन, ज्याच्यामध्ये मी रिअल इस्टेटचा आपण एक बिझनेस सेपरेट करतोय. तर एक जर पुढच्या 1 वर्षाचा विचार केला तर या 2 चॅनलमध्ये जर आपण बघितलं तर मला कोणतं चॅनल मॉनिटायझेशनला कन्सिडर करून फायनान्शियली जास्त बेनिफिट देऊन जाईल विदिन नेक्स्ट 1 इयर. तर हा प्रश्न जरा थोडासा स्लाइटली चुकीचा आहे. ओके. प्रश्न असा विचारायचा की एंजलचं काय गायडन्स आहे की दोन्ही चॅनलसाठी मला काय काय करावं लागेल. ओके. माझी किती मेहनत किंवा किती माझी एकाग्रता किंवा किती मला काय करायचं ते काय करावं लागेल. डायरेक्टली कधीही मॉनिटायझेशन आणि पैसा एंजल थेरपीमध्ये आणू नका, बिकॉज एंजल्स आर वर्किंग, ते काम करतायत तुमच्या पूर्ण ग्रोथसाठी, ओव्हरऑल ग्रोथ. फक्त एकासाठी नाही करत. एकासाठी नाही, ओव्हरऑल ग्रोथ. ओके. मनी विल कम, पैसा येणार जेव्हा यू आर लाइकिंग युअर वर्क. तुम्हाला तुमच्या कामाची आवड आहे तर पैसा येणारच. राईट. पण तुम्हाला तुमच्या कामाच्या आवडीसाठी अजून त्याच्यामध्ये काय काय इम्प्रोव्हाइज करायचं, इम्प्रूव्हमेंट काय करायचं ते तुम्हाला गायडन्स मिळतं. आणि जे काम तुमच्यासाठी नाही येते तर नाहीच येणार आहे, त्याचं मग आपण काय करू शकत नाही, बिकॉज मे बी इट इज नॉट मेंट फॉर यू दिस टाइम. तो आता तुमचा प्रश्न आहे की तुमचे 2 युट्यूब चॅनल आहे. कोणता दोन्ही चॅनल आहे, एक नाव सांगा परत एकदा. बँटर विथ चेतन. बँटर विथ चेतन एक आहे. ओके. अँड सेकंड इज रिअल इस्टेट विथ चेतन. रिअल इस्टेट विथ चेतन. राईट. दोन्ही चालू आहे बरोबर आता. हो, दोन्ही. हां, सॉरी, हे तर मी शूट करतोय म्हणजे चालूच आहे. बँकर विथ चेतन, रिअल एस्टेट विथ चेतन. ओके. रिअल एस्टेट विथ चेतन. आता हे तुम्ही मला दोन्ही चॅनलचे नाव सांगितले, हे मी दोघांना सर्कल केलं. आता मला एक सांगा की बँटर विथ चेतन आणि रिअल एस्टेट विथ चेतन दोन्ही युट्यूब आहे. ओके. सुबोधा रिलेटेड टू कम्युनिकेशन आणि ट्रान्सपोर्ट. आता आपण ह्याच्याबद्दल बघूया कसं काय गायडन्स येत आहे. ओके. तर मला आता सर्वात आधी 2 नंबर द्या 1 ते 24 पर्यंत. 1 ते 24 पर्यंत कोणतेही 2 नंबर सिलेक्ट करा आणि मला द्या. 10 आणि 14. 10 आणि 14. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि हे 14. 10 आणि 14 नंबर झाले. हे इथे मी 10 लिहिले, हे इथे मी 14 लिहिले. हे सर्व माझं काम आहे ग्रीडचं, ते मी एक्सप्लेन. दिस इज व्हॉट यू डू समवन कम्स टू. देन आता बघूया, आणि मला ते गायडन्स एकाकडनं नाहीत, वेगवेगळ्या पद्धतीने येतं, ते सुद्धा मी एक्सप्लेन. दिस इज वन मेथड. हां. आता मला नंबर द्या तुम्ही 1 to 37. 1 ते 37 मधून 2 नंबर द्या. ओके. बोला 2 नंबर. 23 आणि 37. 23 आणि 37 म्हणजे 37. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 सॉरी 23 होतं. 26 25 24 आणि हे 23. मला एक लक्षात आलं, मी एक जरा इथे चुकलो. तुम्हाला हात आणि पाय ओपन ठेवायचे, क्रॉस करायचे नाही, जॉईन करायचे नाही, म्हणून ती एनर्जी नाही. सॉरी बद्दल काय नाही, पण ते एक लक्षात ठेवायचं असतं. एंजल थेरपीचं कोणतंही सेशन करताना हात असे क्रॉस नाही करायचे, हात जॉईन नाही करायचे, हात फोल्ड नाही करायचे, पाय क्रॉस नाही करायचे आणि पाय सुद्धा फोल्ड नाही करायचे. आणि पाय एकावर एक सुद्धा नको. द लेग्स, पाय तुमचे जमिनीला टच पाहिजे, ग्राउंडिंग एनर्जी पाहिजे. ते मी जेव्हा ऑरा एक्सप्लेन करतो मी तेव्हा सांगणार. 23 झालं. 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 आणि हे 37. हे झाले 2. आता आपल्याला पाहिजे एनर्जी बघायची, ऊर्जा बघायची. वेगवेगळे कार्ड्स असतात, ते सुद्धा मी एक्सप्लेन करणार.
आता मला 2 नंबर द्या 1 ते 15 मधून. 5 आणि 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 6 7 8 9 आणि 1 10. तर हे तुम्ही इथे दिले मला 5 आणि 10, 5 आणि 10. ओके. आणि फायनली तुमचं डेट ऑफ बर्थ सांगा आता. 10 ऑक्टोबर. 10 ऑक्टोबर. पूर्ण डेट ऑफ बर्थ सांगा. 10 ऑक्टोबर 1992. 1992. ओके. 9 9 18 19. 1 to 46 मधनं 2 नंबर. 1 ते 46 बरोबर. हा 46 मधून 2 नंबर. 20 हा आणि 8. 20 आणि 8. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. चला आता आपण बघूया की ग्रीड कसा बनलाय. हात 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 हात. Oh yes. बँटर विथ चेतन स्लो अँड स्टडी ग्रोथ आहे. घाई करायची नाही आहे आणि त्याला थांबवायचं सुद्धा नाही, बंद सुद्धा नाही करायचंय. जेवढा पेशंटला आता मराठी शब्द द्या, एकदम शांततेने, धीरजने, पेशन्सचा कार्ड आहे. धीरजने मी कार्ड तिकडे कॅमेरामध्ये दाखवत नाही, एकदम नाही मी नाही दाखवत, कारण माझं काहीतरी असतं ते एनर्जी. मला हात उघडे पाहिजे चेतन, हात असे टेबलवर पाहिजे. पेशन्सचा कार्ड आहे. त्याच्यानंतर परत वेटचा कार्ड आलाय. ओके. वेट ग्रोथ ह्याच्यामध्ये आहे, स्लो अँड स्टडी ग्रोथ आहे. हळूहळू हळूहळू म्हणजे ते झाड आंब्याचं, आणि मग आंबे नंतर मिळणार. आणि हा लाईफ पर्पज सुद्धा आहे तुमचा. लाईफ पर्पज म्हणजे हा ब्रह्मा आहे तुमचा लाईफ पर्पज. ह्याच्याने तुम्हाला पैसे मिळणार, पैसे तुम्ही कमवणार. बरोबर. ओके. आणि फोकस पाहिजे, विजन पाहिजे, लीडर पाहिजे, आणि जेवढे क्रिएटिव्ह होऊ शकणार तुम्ही यामध्ये तेवढे क्रिएटिव्ह व्हा. ओके. फोकस कधी कधी बिघडून जातो यामध्ये. तर फोकस रेग्युलर पाहिजे की मला आठवड्याचे 2 पॉडकास्ट करायचेच आहे, डिसिप्लिन, मला ह्याप्रमाणे असं करायचंच आहे, एवढी रील टाकायचीच आहे, हे करायचे ते करायचे, जे काय आहे ते आलंय तुमचं बँटर विथ चेतनसाठी. आणि अजून मी त्याचं मेथड दुसरं सांगतो. ओके. त्याच्यानंतर आता रिअल एस्टेट 1, रिअल एस्टेट 2, रिअल एस्टेट 3 आणि रिअल एस्टेट 4. रिअल एस्टेट जर तुम्ही घेतला तर तो तुमच्यासाठी चुकीचा मार्ग नाही आहे, मार्ग चांगला आहे. यू कॅन गो फॉर इट. पण सुरुवातीला बम्पी स्टार्ट होणार आहे. बम्पी स्टार्ट म्हणजे वर खाली वर खाली वर खाली होणार, आणि पण तुम्हाला त्या दिशामध्ये राहावं लागेल. तर बघा हा कसा कार्ड असतो. दिस इज आर्कएंजल मायकल. ओके. हा त्यांचा हात त्याने बाहेर दाखवलाय. अशी इकडे पक्षी उडतात आहे, ह्यांचं इथे लिहिलेलं आहे स्टे द कोर्स. ओके. हे सर्व आपल्याला बघावं लागतं. कोणता आर्कएंजल आलाय, हात कुठे आहे, पंख कुठे आहे, कलर काय आहे, डायरेक्शन काय आहे, नंबर काय आहे. त्याच्यानंतर हा आलाय कॉम्प्लेक्स डिसिजन, द नीड टू डू मोर रिसर्च आणि स्टॉप प्रोक्रास्टिनेटिंग. हे तुम्हाला केव्हा सुरू करायचं होतं? हे ऍक्च्युली सर आधी म्हणजे आता चालू करून 3-4 महिने झाले फक्त आहे ना. पण हे लेट सुरुवात केली आहे. हा लेट केली थोडी. ह्याच्यामध्ये एक तर तुम्ही कमीत कमी या कामामध्ये तुम्ही 7 महिने पाठी चालू आहेत, यानी यू आर 7 months बिहाइंड. ओके. ओके. एक झालं 7 months बिहाइंड. रिसर्च तुमची कमी पडते. हो बरोबर. अजून प्रोक्रास्टिनेशन चालू. अच्छा आज त्याला फोन करतो ना, उद्या करतो ना, जाऊ दे ना, आता जरा रविवारी बघतो, अर्चना होळी आली जाऊ दे, शनिवारी फोन बघतो, ते चालू आहे. डिसिजन लवकर घेता येत नाहीये. डिसिजन तुमचा स्लो पडतोय. आणि त्या डिसिजनला घेण्यासाठी मी काय सांगितलं होतं त्यावेळी सुद्धा की क्लॅरिटी पाहिजे आणि एकाग्रता पाहिजे. ती एकाग्रता आणि क्लॅरिटी येत नाहीये, म्हणून ते वर खाली चालू आहे. आणि त्यामुळे काय होतंय, एन्झायटी होते, जीव धडपडतो. अरे यार ह्यांचं झालं, माझं नाही होत आहे. अरे हा प्रोजेक्ट आला असता आणि ह्यांचं जर मी केलं असतं रिअल एस्टेट तर आतापर्यंत 2 तरी कमिशन मिळाली असते. ती एन्झायटी आहे आणि जोर नाही आहे, असर्टिव्हनेस नाही आहे. यू हॅव टू बी व्हेरी पॉवर, म्हणजे आता मराठीमध्ये कम्प्लीट पूर्ण शक्ती लावून या गोष्टीला करावं, गोष्टीच्या पाठीमागे लागलं पाहिजे. नंबर 1 हे झालं. हे तर चालूच आहे तुमचं, इकडे चालूच आहे. इकडे तुमची मेहनत कमी पडते, कॉन्सन्ट्रेशन कमी पडतोय, आणि कधी कधी तुम्हाला पाठिंबा सुद्धा मिळत नाही, सपोर्ट सुद्धा नाही मिळतोय. ते तुम्हाला करायचं. आता आपण दुसऱ्या मेथडने बघूया. हा आहे पेंड्युलम.
ओके. आता हा आहे मेटल पेंडुलम. ओके, मेटल पेंडुलम म्हणजे आता मराठीमध्ये मला शब्द येणार नाही, पण मी सांगतो. पृथ्वीची जी ग्रॅव्हिटेशनल पुल आहे, ओके, ती आणि तुमची एनर्जी कशी रेझोनेट होते ते मी मेटल पेंडुलमने बघतो. तर इथे आता मी बँटर विथ चेतन लिहिलंय, तर आय एम गोइंग टू पुट द पेंडुलम हिअर. हे बरोबर कॅमेरामध्ये येतंय, व्यवस्थित दिसतंय? येस. ओके, तर हा माझा हात आहे. हात मी अजिबात हलवणार नाही, बोटं हलवणार नाही. यू कॅन चेक दॅट. आणि हा पेंडुलम आहे. आता बघा काय होतंय, फक्त हात आणि पाय आपल्याला क्लिअर ठेवायचे. 40 सेकंड थांबायचे आणि बघायचं की पेंडुलमचं मुवमेंट कुठे आहे. पंखा बंद आहे. हो हो. बँटर विथ चेतन हा जो पॉडकास्ट आहे ह्याची ग्रोथ स्लो सुरू झाली होती. हळूहळू 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 एकदम वाढत गेलंय आणि आता सुद्धा ते हळूहळू वाढतच जाणार आहे. इट इज गोइंग टू बी युअर हॅपी स्पेस. आणि हे सर्कलच्या बाहेर पडलं. ओके, सर्कलच्या बाहेर पडलं म्हणजे ते व्यवस्थित त्याचं काम चालू आहे. अँड इट इज गुड. ओके, इट्स ओके, इट्स नाईस, यू कॅन कंटिन्यू. आणि हे चालू राहू द्या. ओके. ह्याच्यामध्ये स्लो ग्रोथ आहे पण कॉन्स्टंट आणि कंटिन्युअस ग्रोथ आहे. एकदम असा काय धक्का लागणार नाही, एकदम अशा काय खाली येणार नाही. एक 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 पायरी चढायची आहे आणि एके दिवशी कळणार की मी 10व्या माळ्यावर पोचलो. ओके, पण एक 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 पायरी चढायची आहे. आता वी गो टू रिअल एस्टेट विथ चेतन. लकीली तुमच्यासाठी दोन्ही युट्यूब चॅनल आलेले आहे. ओके. असं नाही आलं की तुम्हाला एक बंद करायचं आणि एक चालू करायचं, तसं सुद्धा नाहीये. आणि ह्याची सुद्धा ग्रोथ आहे. इनफॅक्ट ह्याची ग्रोथ नंतर फास्ट होणार आहे. ओके. कारण ह्यानी 30च सेकंड घेतले, जास्त नाही घेतले. इथे 40 सेकंड होते. बरोबर. आणि हा लवकर बाहेर आलाय. तर रिअल एस्टेटमध्ये आधी बम्पी स्टार्ट आहे, पण एकदा तुमचा विजन क्लिअर झाला की देन यू कॅन प्रोसीड फर्दर व्हेरी फास्ट. म्हणजे रिअल एस्टेटचं चॅनल तुमचं बाकी अजून काय आता मला बघायचं होतं. 1 2 3 आता दिव्य गायडन्स, ओरिकल गायडन्स काय आहे ते बघूया. म्हणजे मी सांगतो मी कोणते कोणते कार्ड घेतले होते. हो सर. आता मला 1 ते 10 मधनं एकच नंबर द्या. 5. डिवाइन फ्लोचा कार्ड आहे. डिवाइन फ्लो. ओके. दिव्य शक्ती येत जात आहे आणि काम होत जात आहे आणि स्लो अँड स्टडी होत आहे. वन सिब्लाइम डिझायर टेकिंग प्लेस ओव्हर अदर्स. हळूहळू हळू हा झाला डिवाइन फ्लो, बँटर विथ चेतन. ओके. आणि आता बघूया आपण रिअल एस्टेटसाठी परत ह्याच कार्ड डेक मधनं. दिस इज ओरिकल कार्ड डेक. 1 ते 10 मधनं परत एक दुसरा नंबर. 6. 1 1 2 3 4 5 आणि हा 6. डिपेनिंग. केतू. स्लो अँड स्टडी पण व्हेरी नाईस. रिअल एस्टेट होणार तुमचं, तुम्हाला डीप नॉलेज त्यामध्ये करायचं आहे. ओके. डीप नॉलेज पाहिजे, अभ्यास करावा लागेल. सरफेशियल करून उपयोग नाही. बरोबर बोलले तुम्ही. नुसतं हा बिल्डर माझा मित्र आहे किंवा हे रिअल एस्टेटवाले माझे नातेवाईक आहे त्याच्याने काम नाही चालणार. डीपली त्या सब्जेक्टचं नॉलेज घ्यायचं आहे आणि त्याबद्दल कधीही काही बोलताना आधी स्वतःला विचारून घ्यायचं आहे की जर मला हे करायचं असलं, मला हे घर घ्यायचं होतं, तर मी हे घर घेतलं असतं का इथे. त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्याला विकायचं आहे ते विकणं. जर मी म्हणालो आता समजा फॉर माय सेक मला कुठे जायचंय किंवा मला काय काम करायचंय किंवा मला चेतन बरोबर पॉडकास्ट करायचं होतं आणि मी माझेच कार्ड्स नाही बघितले आणि मी माझ्यासाठीच औषध नाही घेतलं आणि मी जर तो औषध दुसऱ्यांना विकतोय तर ते चुकीचं आहे ना. कारण मी ते औषध माझ्यावरती तर आधी इम्प्लिमेंट केलं नाही, एक्सपेरिमेंट केलं नाही. तर तुम्हाला रिअल एस्टेटमध्ये बँटर विथ चेतनपेक्षा सुद्धा म्हणजे जास्त डोकं लावून रिसर्च करून काम करावं लागेल. आता हे झालं तुमचं गायडन्स आलं की तुम्ही दोन्हीमध्ये जाऊ शकता. दोन्ही तुमच्यासाठी ग्रोथ आहे. दोन्हीमध्ये तुमच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. राईट. एकची ग्रोथ तुमची स्लो आणि स्टडी आहे आणि तुम्ही पायऱ्या दर पायऱ्या चढणार आणि तुम्हाला डायरेक्शन मिळत राहणार आणि पाठिंबा मिळत राहणार. हे झालं तुमचं असं गायडन्स. ह्याला म्हणतो गायडन्स. आता ह्याच्यामध्ये आपण टाइमलाईन वगैरे जर बघायची आहे, फॉर एक्झाम्पल की रिअल एस्टेटच्या चॅनलमध्ये मला किती महिन्यामध्ये ग्रोथ मिळू शकतो हा प्रश्न घेऊ का? हो हो येऊ. येस. ठीक आहे, तर बघूया आता टाइमलाईन काय. हे खूप इम्पॉर्टंट आहे सर. म्हणजे लोकांना प्रोग्रेस करताना किती दिवसात होईल ते असतं. एकच नंबर बिटवीन 1 to 24.
14. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. 8 महिने, 8 months. Sir, from the day I started or नो फ्रॉम टुडे today? Okay. तुम्ही गायडन्स माझ्याकडे आत्ता घेतला. हां. गायडन्स मला आत्ता आलाय. बरोबर. त्यावेळी तर मी तुम्हाला ओळखत नव्हतं आणि तुम्ही मला ओळखत नव्हते आणि तुम्ही का मला विचारून किंवा एंजल गायडन्स घेऊन नाही केलंय. आतापासून तिथे गेलं जातं ज्या दिवशी तुम्ही गायडन्स घेता. तर आज आता आहे तुमचा समजा महिना आहे हा मार्च 2025, तर आता समजा संपायला आला. तर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे 8 महिने संपले. म्हणजे 8 महिने मेहनत, कडी मेहनत, रिसर्च, हे ते काय जे सुद्धा करायचं ते सर्व करून ह्याचं तुम्हाला रिझल्ट मिळणार फ्रॉम द 9th month. ओके. म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2025 पासून ह्याच्यामध्ये रिझल्ट मिळणार, पैसा बघायला मिळणार आणि बाकी सर्व ग्रोथ बघायला मिळेल. ग्रोथ बघायला या चॅनल. येस राईट. सो दिस इज द वे. बोला आता, विचारा काय प्रश्न. तर सर खूप छान होतं. म्हणजे हे ऍक्च्युली आपल्याला कळालं पण की जर आता रिअल इस्टेट माझ्यासाठी नसतं तर तुम्ही मला सांगितलं असतं, क्लिअर सांगितलं, शेसन हे नको करू. पेंड्युलम सुद्धा उलटा गेला असता, अँटी क्लॉकवाईज गेला असता आणि कोणत्याही कार्डमध्ये काही पॉझिटिव्ह आलं नसतं, नो आलं असतं. बरोबर. याच्यात एक्झॅक्टली सगळे कार्ड जर चेक केले तर असं आलं की नीड टू रिसर्च. माझी ब्रांच होती कम्प्युटर इंजिनियर, नंतर मी आता रिअल इस्टेट मध्ये मागच्या 1 2 3 4 महिन्यापासून जरा स्टडी करतोय किंवा यायचा प्रयत्न. तर बरोबर मला तसंच आलं. बँटर विथ चेतन इज गोइंग गुड. त्याचा जरा व्यवस्थित आहे, तर तिथे स्टडी अँड काम. आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स. दुसऱ्यांना अप्रोच करा जे तुमच्या फील्डमध्ये पुढे आहेत, त्यांच्याकडे मदत मागा. मदत म्हणजे व्यवस्थित की बाबा हे कसं करायचंय, कसं काय गायडन्स वगैरे कोण काय करतंय ते सर्व बघून घ्या अँड अप्रोच पीपल. काय आहे, यू आर नंबर 1. तुम्ही मला मगाशी सांगितलं होतं ना की मगाशी म्हणजे जेव्हा मी तुम्हाला आधी भेटलो होतो तुम्हाला सांगितलं होतं की तुमचं डेट ऑफ बर्थ 10/10 आहे. तर यू आर नंबर 1 पर्सन. तर लगेच कोणाकडे जायची इच्छा होत नाही, मीच करून दाखवतो. तो एक असतो आपल्यामध्ये, मी सुद्धा नंबर 1 आहे. तर त्या कारणाने जर कुठे काही नाही कळलं तर लोकांना विचारलं पाहिजे. आस्क फॉर हेल्प. येस सर, शुअर. येस, इंटरेस्टिंग होतं सर हे. सर, ऑरा क्लिन्झिंग एक पार्ट आपण बोलत होतो, त्याच्यामध्ये तुम्ही बोलले होते की मी ऑरा क्लीन करून दाखवतो. तर मग आपण ते करू शकतोय की? येस आपण करूया. आता आपण काय करूया, तुमचा आता एक सेशन झाला आणि तुमचं सर्व क्लिअर होतं म्हणजे ऑरा क्लिअर आहे. आता तुम्ही तुमच्या कॅमेरामॅनला बोलवा. ओके. आणि फक्त त्याच्याशी जरा हात हे करून घ्या. ओके. हँडशेक करून घ्या. करायचं, फक्त हँडशेक करा. मोहित. ओके. येस सर. आता तुम्ही हात त्याच्याशी मिळवला, बरोबर. आता तुमचा हात इथे ठेवा. नाही असा एकच हात इथे ठेवा. आता बघा, कोणताही ठेवू शकता. ऑरा कसा क्लीन होतो आणि काय म्हणजे हे आहे प्रोसिजर ते मी एक्सप्लेन करतो. खाली ठेवा. आमचे एंजल थेरपीचे सेशन चालू आहे. मी त्यावेळी आधी सुद्धा बसताना मी माझा ऑरा वगैरे सर्व क्लिअर करून घेतला होता आणि मी थेरपी तुमचं सेशन केलं, तुमचं गायडन्स आलं. पण आता तुम्ही दुसऱ्याला जाऊन भेटले, बाहेर जाऊन आले, ऑटोमध्ये बसले, गाडीमध्ये बसले, कोणालाही भेटले तर तुमचा आणि त्यांचा ऑरा मिक्स होतो. तर तो न्यूट्रलमध्ये जातो आणि तुम्हाला प्रोटेक्ट करतो. ओके. तर आता बघूया हे काय होतंय पेंड्युलमचं, आपण बघूया. थोडा हात पुढे करा जरा. ह्यांचा हात येतोय का नाही जरा बघून घ्या ना. ओके. येस. तर ह्यांनी आता ह्यांच्या कॅमेरामॅन बरोबर हात मिळून घेतला, हँडशेक केला. त्यामुळे त्यांचे कॉर्ड्स आणि ह्यांचे कॉर्ड्स मिक्स झाले. कॉर्ड्स म्हणजे तार म्हणालो होतो मी मगाशी. नाही तो हात क्रॉस नका करू. हां, आता मी जर हा पेंड्युलम असा 10 मिनिटं सुद्धा ठेवला, अर्धा तास सुद्धा ठेवला, हा पेंड्युलम अजिबात हलणार नाही. ओके. कारण तुम्ही न्यूट्रलमध्ये आहात, कारण तुमचे तार मिक्स झालेले आहे. ओके. न्यूट्रल इज नायदर पॉझिटिव्ह नॉन निगेटिव्ह. आणि तो सुद्धा इथे 1 किंवा 1.5 तासांनी आहे. त्याची सुद्धा एनर्जी मी क्लिअर केली आहे म्हणून ठीक आहे. पण जर तुम्ही बाहेरून कुठून आले असते तर हे अँटी क्लॉकवाईज गेलं असतं. ओके. तर आता हे न्यूट्रलमध्ये आहे. आता बघूया आपण. नाव यू क्लिअर दी ऑरा. हा, 1 मिनिट. ऑरा क्लिअर करण्याच्या अगोदर माझंच बघूया. माझं न्यूट्रलमध्ये नसणार कारण मी तर माझं सेशन करतोय तर माझी एनर्जी हायच आहे. तरी सुद्धा आपण बघूया. दिसतंय कॅमेरामध्ये? ओके. माझा डाव्या हात आहे खाली आणि हा उजव्या हातात पेंड्युलम आहे. आता बघून घ्या. हे पेंड्युलमचं क्लॉकवाईज मुवमेंट सुरू झालं. हात आणि बोटांकडे लक्ष द्या.
हे क्लॉकवाईज मध्ये जात आहे. ओके 10, 20, 30% तर क्लिअर आहे. 40% झालं. पूर्ण पाम म्हणजे पूर्ण हथेली क्लिअर केली तर 50-60च्या वर आहे. बोट आणि हात बघा, मी पेंड्युलम हलवत नाही कारण ते मेटल एनर्जी जी आहे ती माझ्या एनर्जी बरोबर रेझोनेट होते. हो हे असलं तुमचं पाहिजे. ऑरा नेहमी असलं तसं नाही झालं. पण तसं झालं नाही. ओके, आता जस्ट मी आणि तुम्ही, तर कोणाला वाटेल हे तर दोघं जणच आहे, तर आपण तुमच्या कॅमेरामॅनला बोलून त्याचा सुद्धा हात बघूया. मोहिकम बस येतोय आता बघा बरोबर, येतोय राईट. हा बस. आता ह्यांचं नाव मोहित आहे आणि हे कॅमेरामॅन आहे, राईट. आणि ह्यांनीच आता चेतन बरोबर हात मिळवला होता, हँडशेक केला होता. माझा हात दुखायला लागेल पण ते पेंड्युलम हलणार नाही म्हणून मी सपोर्ट सुद्धा ठेवलाय. हो ओके. आता मी परत माझ्या हातावर घेतो इथून डायरेक्टली. एक मिनिट बस 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 एक मिनिट. माझा हात तिथे येतोय बरोबर, मी परत माझ्या हातात घेतो. मी तर तुमच्याशी हात मिळवला नाहीये. बरोबर. ओके राईट. आता चेतनने हात कोणाबरोबर मिळवला होता? मोहित सोबत. राईट. मोहितचे तार चेतन बरोबर जुळले. आता हाच हात मी मोहित बरोबर मिळतो आणि बघा माझं काय होत आहे. ओके ओके, हा हात आता कुठे दिसतोय, कोणत्या कॅमेरामध्ये बघा. हा ठीक आहे. हे झालं. आता आपले तार परत जुळले. हो इथून इथे आले, इथून आता इथे येणार. आता हे बघा परत. स्टेबल. हे मी जरा वर घेतलंय कॅमेऱ्यासाठी. माझा सुद्धा ऑरा डायल्यूट झाला कारण मी मोहित बरोबर हात मिळवला. फक्त मी हात मिळवला म्हणजे तुम्ही विचार करा की तुम्ही कोणत्या गाडीमध्ये कोणाबरोबर बसताय, कोणाला तुम्ही म्हणजे चिपकून बसताय, कुठे तुम्ही हक करताय, काय करताय, किती तुम्ही लोकांचा ऑरा ऑब्झर्व करताय ते विचार करा. कोणाबरोबर बोलताय, कोणाचं काय ऐकताय, भाजीवाल्याशी भांडताय, काय काय करताय. बाप रे बाप. हे तर माझा सुद्धा ऑरा न्यूट्रल मध्ये गेला. तर आता ह्याला क्लिअर कसं करायचं. आता एक मिनिट. येस यू गो नाव, मी तुम्हाला नंतर बोलू. हा यू सेट. आता याला क्लिअर कसं करायचं बघायचंय. तर हे आपले दोन हात आपल्याला असे घ्यायचे. ओके, बघून घ्या कॅमेरामध्ये व्यवस्थित आलं का नाही. हे दोन हात काय आहे, हे आपलं मेल एनर्जी आहे आणि हे आपलं फिमेल एनर्जी आहे. ओके, मॅस्क्युलिन एनर्जी, फेमिनाईन एनर्जी, म्हणजे हे शिव आहे आणि हे शक्ती आहे. आणि हे जेव्हा असं झालं म्हणजे ते कुंडलिनी निर्माण होते शरीरामध्ये आणि ती कुंडलिनी अशी जात असते. ते दोन जे सर्प आहे ना कुंडलिनीमध्ये ते असे जात असतात बरोबर, आणि ते चक्रांना भेटतात म्हणजे इंटरसेक्शन पॉइंट. तर आपण हे दोन्ही हात घेतो. राईट हँड म्हणजे उजवा हात, राईट. राईट म्हणजे राईट उजवा. उजवाने आपण आधी लेफ्टची एनर्जी क्लिअर करतो. 1. लेफ्टने आपण डाव्याने आपण उजव्याची एनर्जी क्लिअर करतो. 2. ही झाली एनर्जी क्लिअरिंग. 1, 2. आता आपण कॉर्ड्स कट करतोय. हे 3 आणि हे 4. ओके, हे झाले. 5ला असे दोन्ही हात एकत्र आणून रब करायचे. आणि 6ला हे पाम म्हणजे हे. ओके, हे फेसिंग डाऊनवर्ड म्हणजे खाली असे पाहिजे. आणि हिप्सच्या खाली, कमरेच्या खाली, आपण जिथे बसलोय कमरेच्या खाली 4 वेळा झटकायचे. 1, 2, 3, 4 असे झटकायचे असतात. 1, 2, 3, 4 असे झटकले 4 वेळा. आणि मग असे हात परत आणायचे आणि नख आहे जे नख आणि नखाच्या खाली बोट असं ते प्रेस करायचं दुसऱ्या हाताने. हे ऑराचे पॉइंट्स आहेत. ओके, आणि हे जर तुम्ही प्रेस करून क्लिअर केले की इथून ऑरा परत तुमचा ब्रीदिंग करायला सुरुवात होतो. ऑरा येतो जातो, एनर्जी येते जात. हा तुम्हाला सेट करायचा 4 वेळा. 4 वेळाचा सेट असतो म्हणजे 4ही दिशामध्ये पाहिजे ना आपल्याला. ओके, डिरेक्शन नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ. नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ मराठीमध्ये बोला लगेच. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण. आपण जिथे बसलो आहे तो आपला ब्रह्मस्थान आहे. मी जिथे बसलो तो माझा ब्रह्मस्थान. माझा जो ब्रह्मस्थान आहे तिथून 3.5 फूट ईस्ट पूर्व, 3.5 फूट पश्चिम, करेक्ट, 3.5 फूट नॉर्थ म्हणजे उत्तर आणि 3.5 फूट
दक्षिण दिशा. मला चारी डिरेक्शन मध्ये माझा ऑरा क्लिअर करायचा आहे. म्हणजे कोणीही कुठूनही आला तर त्याच्याबरोबर माझे तार जुळणार नाही, हे महत्वाचं आहे. तर त्यासाठी 4 वेळा करायचं आहे, 4 टाइम्स, आणि ते 30 सेकंड लागतात. चला, 1 2 3 4 5 6 आणि हे 7. आपल्या दोघांचं मुवमेंट होईल, त्याचं मुवमेंट नाही होणार कारण तो क्लिअर करत नाही. आणि करू सुद्धा नको, थांबतच ना. 1, चला, 1 2 3 4 5 6 आणि हे 7. आणि अजून एकदा 1 2 3 4 5 6 आणि हे 7. हे आता आम्ही दोघांनी 4 वेळा केलंय, मी आणि चेतनने. एकदा ह्याचं मी अर्थ समजून देतो परत. मॅस्क्युलिन एनर्जी म्हणजे पुरुष एनर्जी, बरोबर. फेमिनाईन एनर्जी म्हणजे स्त्री एनर्जी. ही दोन्ही एनर्जी आपल्या शरीरामध्ये मिळते चक्राच्या पॉइंटमध्ये. आपण मॅस्क्युलिन एनर्जीने फेमिनाईन एनर्जी क्लिअर करतो, फेमिनाईन एनर्जीने मॅस्क्युलिन एनर्जी क्लिअर करतो. कॉर्ड्स कट करतो मॅस्क्युलिन, कॉर्ड्स करतो आपण फेमिनाईन, दोन्ही एनर्जी एकत्र आणतो आणि त्याला आपण पृथ्वीला देऊन टाकतो. अशी जेव्हा हात झटकतो ती एनर्जी पृथ्वीमध्ये जाते आणि ग्राउंडिंग मध्ये क्लिअर होऊन जाते. ओके. हे करताना पाय तुमचे पृथ्वीवर, ग्राउंडवर पाहिजे. जर तुम्हाला थंडी लागत असेल तुम्ही पायामध्ये सॉक्स घालू शकता. ओके. जर तुम्ही कॅनडा US मध्ये वगैरे राहता आणि जिथे फार थंडी आहे तर तुम्ही खाली काहीतरी चादर ठेवू शकता, पण पाय तुमचे असे जमिनीवरच पाहिजे. झोपताना हे करू शकत नाही, उभे राहून करू शकता किंवा चेअरवर तुम्ही बसून करू शकता, ज्याप्रमाणे आता आपण बसून करू. बरोबर. हा झाला एक एक्सप्लेनेशन. दुसरं याचं एक्सप्लेनेशन काय आहे, हा जो आपला राईट हँड आहे उजवा, ते फ्युचर आहे. ओके. फ्युचरने आपण पास्टची एनर्जी क्लिअर करतो. ओके. भूतकाळाचे, भूतकाळाने आपण जी एनर्जी क्लिअर केली आहे फ्युचर साठी जागा बनवतो. ओके. असं असं झालं, परत असं असं. फ्युचरचे कॉर्ड्स क्लिअर, पास्टचे कॉर्ड्स क्लिअर. ओके, अशी एनर्जी आणली. हे झालं दुसरं एक्सप्लेनेशन. तिसरं, फ्युचर जे आहे हे तुमचे आकाशिक रेकॉर्ड्स आहे. ओके. पास्ट जे आहे ही तुमची कार्मिक थेरपी आहे, कार्मिक रेकॉर्ड्स आहे. कार्मिक रेकॉर्ड. आकाशिक थेरपी, कार्मिक थेरपी. आणि जेव्हा तुम्ही ह्याला प्रेझेंटमध्ये आणतात आणि एनर्जी क्लिअर करतात ती तुमची एंजल थेरपी होते. तर हे तुमचं आहे भविष्य, हे तुमचं आहे भूतकाळ आणि हे सेंटरमध्ये आहे तुमचं वर्तमान काळ. म्हणून आपण हे असं करताना परत एनर्जी सेंटरमध्ये आणतो आणि सेंटरमधून आपण एनर्जी क्लिअर करून घेतो आणि मग ही प्रोसेस. बरोबर. आता हे झालं. आता आपण बघूया. चला, द्या हात. येतोय कॅमेरामध्ये, बरोबर. बघा आता. तर आम्ही आता ऑरा क्लीन करून घेतलं 4 वेळा आणि आता परत काय नाव आहे चेतनचं, ऑरा न्यूट्रल आहे का कसं आहे ते बघायचंय. आणि हा क्लॉकवाईज मुवमेंट सुरू झाला. %, 20. राईट. नॉर्मली 50 पर्यंत असतोच. जर तुम्ही म्हणजे पूर्ण दिवस काम करताय, विचार करताय तर 50 पर्यंत असतो. माझ्यासारखाचं जरा 60-70, कारण माझं नेहमी ते तुम्ही क्लीन करत असता, असलं बसलं चालूच असतं काम. हे झालं. आता हे झालं तुमचं. ओके. आता बघूया माझं. हा हा. आम्ही दोघांनी ऑरा क्लिअर करून घेतलं. 4 वेळा तो स्टेप्स केल्या. राईट. बरोबर. माझं जरा फास्ट होतंय बघा. हो, तुमचं लवकर झालं. कारण मी आता सुद्धा करत होतो आणि एक्सप्लेन करतो. हो. आणि आता मोहितला आपण, मोहित राईट, मोहितला जर आपण परत बोलवलं, त्यांनी ऑरा क्लीन केला नाहीये तर आपण त्याला परत, हे बघा माझा आता पूर्ण हात कव्हर झाला. हे असं पाहिजे 80% ह्याला म्हणतो आम्ही. ओके. आणि जर तुम्ही ऑरा दिवसातून 10 वेळा क्लिअर केलं तर असं ऑरा असणार. म्हणजे सी हाऊ ब्युटिफुल. एकदा काय झालं असतं, हे तुम्ही कधी करू नका. एकदा मी गेलो होतो दर्यामध्ये, एकदा सिद्धिविनायक मंदिरमध्ये, 2-3 चर्चमध्ये, इकडे तिकडे. मुद्दामून तिथे जाऊन बरोबर सेंटरला उभं राहून, ब्रह्मस्थानला उभं राहून पेंड्युलम असं मी हे करून घ्यायचं. एनर्जी काय असायची तिकडची, दर्गा असो, चर्च असो, देऊळ असो, काही असो, एनर्जी म्हणजे आता जर मी करून दाखवतो असं
ह्याप्रमाणे पेंड्युलम फिरायचा, ह्याप्रमाणे असा पेंड्युलम फिरायचा. अरे बापरे. कारण तिकडची ऊर्जा जास्त असते ना. पण रोज तिथे एवढी लोक जातात, पूजा पाठ करतात, हवन करतात, आंघोळी घालतात, बरोबर. दुधाचा अभिषेक करतात, हे चालू आहे ते चालू आहे, लोक डोकं टेकतात, प्रेयर करतात. तिकडे व्हायब्रेशन फार हाय असतं. ओके, तर आता या एक मिनिट मोहित, आणि बघा तुमचं काय झालं, अजून न्यूट्रल मध्येच आहे. म्हणजे हे आपण सायंटिफिकली प्रूव्ह करू शकतो की जो ऑरा क्लीन करत नाही त्याच्यामध्ये त्याचं ते ऑरा जमा होत चाललं. बरोबर. बस आता यू कॅन सी, बरोबर आहे. येस. नाही होते. तरी आपण 1 मिनिट थांबूया, असं नाही वाटायला पाहिजे लोकांना घाई केली. 30-40 सेकंड थांबूया. त्या पेंड्युलमला हलायचं आहे आणि त्याला ते मुवमेंट दाखवायचं आहे, पण ते त्याच्या शरीराच्या एनर्जी बरोबर रेझोनेट नाही होत आहे. ओके. रेझोनेटचा अर्थ आहे व्हायब्रेट नाही होत आहे. नाहीच होते सर. नाही. आता मी उठून त्या बाजूला येतो, 1 मिनिट. हे मी कधी कॅमेरावर केलं नाही, दुसऱ्यासाठी मी करत नाही, पण आता मी ह्याचं काम करतोय. तुम्ही बघा, दिस इज बिकॉज मराठीमध्ये पॉडकास्ट आहे, महाराष्ट्राची लोक यांना काहीतरी एक्स्ट्रा मिळते. मी उठून काय करणार आहे, त्याने ऑरा क्लीन नाही केलंय, मी त्याचा ऑरा क्लीन करू शकतो का ते आपण बघूया. ओके. सो आय एम गोइंग टू गेट अप आणि नाव जस्ट चेक. आता बघूया आपण काय होत आहे. ठीक आहे मोहित, हात उघडे आणि पाय क्लिअर. बस थोडं वर घे. ठीक आहे, बस बस थोडं वर. हा, कॅमेऱ्यात बघत राहा मोहित, सगळे येते ना तिकडून. हो, ओके. असंच बस. आता हात असं दाखव. ओके, ठीक आहे ठीक आहे, मला सपोर्ट पाहिजे म्हणून. हां, येते ना कॅमेरामध्ये बरोबर, जस्ट चेक. येतेस. ओके, की थोडं हात वर खाली करायचं. थोडं वर करा सर, थोडं वर. ओके मोहित तू पण. हा, बस बस बस, परफेक्ट. मोहितने आपला ऑरा क्लिअर नाही केलाय. हो, मोहितचा ऑरा मी क्लिअर केला. बरोबर. आणि बघा किती फास्ट झालाय. जेवढा माझा फास्ट होतो तेवढा त्याचा फास्ट झालाय. राईट. पण ह्या कारणाने मला थकवा आला. हा, कारण त्याची एनर्जी मी ऑब्झर्व करतो, तर मला माझा ऑरा क्लिअर करावा लागेल. अरे जस्ट सी, बस हे बघा. एवढं तर तुमचं नेमकं सुद्धा नव्हतं. तो माझं पण नव्हतं इतकं. आय हॅव क्लिअर्ड इज ऑरा. हे मी आधी करायचं, पण आता मी बंद केलंय. कारण तो तुमच्यावर इफेक्ट होतो. कारण आपल्यावर परत ते इफेक्ट होतो. म्हणून ते जे सुद्धा नर्स, हे बघा, माय गॉड, हॉस्पिटलमध्ये जे काम करतात नर्स वगैरे, त्यांना हे रोजचं रोज ऑरा क्लिअर करावं लागतं. कारण जर त्यांनी ऑरा नाही क्लिअर केलं तर ते दुसऱ्याचा आजार पण घेतायत. बरोबर आहे. म्हणून ते लवकर आजारी सुद्धा पडतात. ह्याचा अर्थ हे नाही की आपण आजारी व्यक्तीची सेवा नाही केली पाहिजे, पण ते आपल्याला बघायला पाहिजे, क्लीन केलं पाहिजे. येस. आता मी एकदा माझा ऑरा क्लिअर करून घेतो, कारण मी त्याच्याबरोबर केलं होतं. 1 2 3 4 5 6. हे तुम्ही आपल्या घरी कोणासाठी करू शकता. जर कोणी आम्ही तर जेव्हा माहीममध्ये राहायचो तेव्हा आमच्या बिल्डिंगच्या खाली एक कुत्रा होता, त्याचा ॲक्सिडेंट झाला होता. डॉक्टर म्हणाले होते वेट की प्लास्टर लावल्यानंतर त्याला 1.5 महिना लागेल. ओके. माझी बायको रीता रोज त्याला गोदीमध्ये घ्यायची, म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये, ओके, गोदीमध्ये, आणि त्याच्यावर हिलिंग करायची आणि ऑरा क्लीन करायची. 20 दिवसामध्ये त्याचा प्लास्टर उघडला आणि तो चालायला आणि धावायला लागला. अरे वा. 1.5 महिन्याचे किती दिवस कमी झाले? 25 दिवस. 15-25. तर ते पॉसिबल आहे. करेक्ट. ऑरा क्लीन करताना भूक सुद्धा जास्त लागते. ओके. पाणी वगैरे जास्त मागतो शरीर, आणि ते सगळं चांगलं आहे. बिकॉज एनर्जी, जेवढं तुम्ही पाणी पिणार आणि जेवढं तुम्ही
वॉशरूमला जाणार तेही चांगलं. मी जरा पाणी पिऊन देते. सर येस दुसरा प्रश्न तयार करा. सर तुम्हाला याच्यात आता अनुभव किती वर्षांचा आहे जर बघितलं गेलं आपण? एंजल थेरपी करता करता आता मला 23 वर्ष व्हायला आली आहे. ओके. आधी माझी पाचगणीमध्ये बोर्डिंग शाळा होती आमची, मी आणि वाईफ चालवायचे, JK हायस्कूल म्हणून. तर त्या बोर्डिंग शाळेमध्येच मी हे सर्व सुरू केलं होतं माझं काम, पण ते जरा फक्त वीकेंडला करायचो. आणि मग त्याच्यानंतर आता 23 वर्ष झाले. येस, 18 वर्ष तर फुल झाले असे, म्हणजे प्रॉपर 18 वर्ष झाले. आणि आता 23 वर्ष झाले या सब्जेक्टला शिकून. 3 वर्ष लागले मला बरोबर शिकायला पूर्णपणे. आणि हे जे कार्डेक्स आहेत त्यावर आपण काम करतो. तुम्ही मला काहीतरी कार्डेक्स बद्दल विचारत होते त्यावेळी जेव्हा मी म्हणजे आलो होतो नवीन. मला विचारायचं होतं सर की आता इतका सगळा तुमचा अनुभव आहे, तर असे कोणते तरी 3 एक्झाम्पल तुम्ही देऊ शकतात का की सगळ्यात तुम्हाला वाटलेले की म्हणजे तुम्ही शॉक किंवा तुमच्यासाठीच ते सरप्राइझिंग होतं किंवा समथिंग की लोकांना वाटेल अरे दॅट इज ऍक्च्युअल गेम? मी माझाच आधी एक्झाम्पल देतो. 2020 मध्ये कोविड लागण्याच्या अगोदर, कोविड येण्याच्या अगोदर 2019 मध्ये 2019 सुरू झाला जानेवारी, आणि फेब्रुवारीमध्ये माझे सासरे, माझी वाईफ आणि सर्व मुलं वगैरे, मुलं म्हणजे एक मुलगा माझा सिडनीला होता त्यावेळी आणि मुलगा माझ्याकडे होता. 2 मुलं आहेत मला. ते माझ्या पाठी लागले की आपण आता तिकीट बुक करूया, आपल्याला सिडनीला जायचंय मे 2020 मध्ये कॉन्व्होकेशनसाठी. माझ्या मोठ्या मुलाचं नाव जयदित्य आहे आणि तो त्यावेळी सिडनीला शिकत होता. ओके. आणि त्याचं कॉन्व्होकेशन असतं ना, ग्रॅज्युएशन सेरेमनी, ते होतं. तर ते म्हणाले आधी तिकीट काढून ठेवूया म्हणजे आपल्याला जरा स्वस्तमध्ये मिळेल. बरोबर. तर मी नेहमी माझं जे काय करायचं असतं मी मला कार्ड्स विचारून वगैरे एंजलचं करतो. मी जानेवारीमध्ये घेतलं, नाही आलं. फेब्रुवारीमध्ये घेतलं, नाही आलं. मार्चमध्ये घेतलं, नाही. तर मी त्यांना म्हणालो मी तिकीट काढत नाही, मला अब्रॉड ट्रॅव्हलचा येस अजून येत नाही आहे. ओके. जाता 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 जून, जुलै, ऑगस्ट आला. ऑगस्टमध्ये सुद्धा त्यांनी मला फायनल विचारलं की कल्याणजी तुम्ही तिकीट काढताय का नाही. मी परत ऑगस्टमध्ये बघितलंय, मला नाहीच आलं. आणि मी वाईफला सांगितलं, रीताला सांगितलं, माझ्या बायकोला, की आपल्याला यावर्षी अब्रॉडला जायचा परमिशन नाही आहे. 2019 आणि 2020 मध्ये अब्रॉडला जायचं परमिशन नाही आहे, तर मी तिकीट काढणार नाही. तर सासरे आणि हे लोक माझ्यावर रागवले आणि त्यांनी स्वतःच तिकीट काढून घेतली. 3.5-4 लाख रुपये सर्वांची तिकीट काढली. ऑक्टोबरमध्ये तिकीट काढली, सॉरी ऑगस्टमध्ये. सप्टेंबर गेला, ऑक्टोबर 2019, नोव्हेंबर 2019, डिसेंबर 2019, जानेवारी 2020, फेब्रुवारी 2020, मार्चमध्ये थाळी वाजवली आणि मोदीजींनी लॉकडाऊन डिक्लेअर केला. ओके. एप्रिल गेला, एप्रिलमध्ये तर सर्व फ्लाईट्स बंद. मे मध्ये तर काहीच नाही, सर्व तिकीट कॅन्सल केली. थँक गॉड सिंगापूर एअरलाइन्स होती, पूर्ण 1-1 रुपये पूर्ण रिफंड मिळाला. पूर्ण. अब्रॉड जाऊ शकले नाही, त्याचं कॉन्व्होकेशन सेरेमनी झालं नाही. ते 12 महिन्यानंतर ऑनलाईनवर झालं, झूम नंतर. म्हणजे बघा एंजल्सनी कसा गायडन्स दिला होता की अब्रॉड जायला मिळणार नाही. त्याच्यानंतर परत 2020 मध्ये एक काहीतरी फंक्शन होतं, त्यावेळी सुद्धा नाही गेलो मी, दुसरं कुठे. 2021 मध्ये मी परत विचारलं आणि मला नाही चालू होतं अब्रॉडला जायचं, पण थोडं जरा शेकी होतं. मी म्हणालो आता काय सर्व जाता येत आहेत. तर मी फक्त एका कामासाठी, एक मोठा क्लायंट होता आणि त्याच्या कामासाठी, आणि त्याला काहीतरी चांगलं करायचं होतं आणि मलाही चांगले पैसे भेटत होते. ओके, चांगले म्हणजे लाखोमध्ये भेटत होते. तर मी म्हणालो मी दुबईला जातो. तर मी 2021 मध्ये, मला डेट सुद्धा आठवत आहे, 16 ऑक्टोबर का असा काहीतरी डेट होता. मी गेलो 2021 मध्ये. आणि चेतन, ना इफ यू वॉन्ट टू बिलीव्ह दिस, यू डोंट वॉन्ट टू बिलीव्ह दिस, यू चेक द दुबई रेकॉर्ड्स किंवा जे काय तुम्हाला चेक करायचं आहे. मी गेलो तेव्हाही मला कोविड नव्हता. ओके, काहीच नव्हतं. मी गेलो तिथे राहिलो 2-3 दिवस आणि त्या क्लायंटचं काम केलं. तो गाडी घेऊन यायचा, गाडी घेऊन सोडायचा, त्याचा काय एकदम चांगला मोठा क्लायंट होता. 4थ्या दिवशी जेव्हा तो मला घ्यायला आला आणि तो मला म्हणालो की मी आपको एअरपोर्ट छोड देता हूँ, आणि मी एअरपोर्टसाठी निघणारच होतो आणि मला हॉटेलमध्ये फोन आलं की यू हॅव टू रिमेन इन द एअरपोर्ट ओनली, यू हॅव गॉट कोविड. सॉरी, यू हॅव टू रिमेन इन द हॉटेल रूम ओनली अँड अ कार विल कम अँड पिक यू अप. म्हणजे गाडी येणार आणि तुम्हाला घेऊन जाणार. माझी अशी एकदम, मी घाबरलो. मी म्हणालो कोविड पॉसिबलच नाही आहे. तरी मग मी त्याला सांगितलं. तो म्हणालो मैं तो चाहता हूँ, मैं नहीं आ रहा हूँ. तो क्लायंट पळून गेला. ऑब्व्हियसली आता त्याला कळलं की मला कोविड आणि तिथे फार स्ट्रिक्ट आहे. गाडी आली, मला घेऊन गेली आणि कुठेतरी लांब एकदम त्यांचे कुठे हॉटेल होते,
तिथे जाऊन एका रूममध्ये मला टाकून दिलं आणि ते लॉक वगैरे सर्व आणि बाहेर जेवण ठेवायचे आणि सर्व. 12 दिवस मला तसं ठेवलं. किती दिवस? 12 दिवस. 13व्या दिवशी सर्व चेकअप वगैरे झालं आणि ते म्हणाले की जाओ अभि, आणि पेपर वगैरे दिला आणि त्यावर म्हणतात की कोविड नॉट डिटेक्टेड. काय? कोविड नॉट डिटेक्टेड. आता मी काय त्यांना सो करू, काय फाईट करू, काय करू? मी तर माझा बाबा, मी बसलो आणि घरी आलो आणि असं मी रडलो आहे त्यावेळी की मी गायडन्स का नाही ऐकलं. मला सांगितलं होतं की अब्रॉडला नाही जायचंय, मी अब्रॉडला कशाला गेलो? बरोबर. काय झालं? 12 दिवस अडकलो. 3.5 लाख रुपये माझे गेले. हॉटेलचा चार्ज वगैरे, खाणं पिणं त्यांनी जे घेतलं सर्व, आणि ते चहा नाही, हे नाही, ते नाही, काहीच नाही. थंड काहीतरी जेवण एकदम ते आपलं ट्रेमध्ये तिकडे दाराच्या बाहेर ठेवायचे, आपण दार उघडायचं आणि आतमध्ये घ्यायचं, कोणी बोलायला नाही, काय नाही. आणि असली हॉटेल होते की विंडो सुद्धा पूर्ण नाही उघडायचा, नुसता एवढा हा असा विंडो आहे, असा उघडायचा थोडासा. तर मी असं तोंड घालून, म्हणजे मी बाहेरची हवा म्हणजे सफोकेशन, खुदमारल्यासारखं होत होतं मला, सफोकेशन. आणि मला तर ते आवडत नाही. मला कोणत्याही हॉटेल रूम मध्ये मी गेलो, कोणत्याही कुठेही जातो, मला आधी विंडो उघडा पाहिजे. बरोबर. विंडो ज्या हॉटेलमध्ये पूर्णपणे पॅक आहे, मी त्या हॉटेलमध्ये रूम घेत नाही. आणि असे हाल झाले, अशी परिस्थिती. त्या दिवशीपासून मी कानाला खडे लावत. सर, म्हणजे खूप लोकांना वाटतं अब्रॉड जायचं, पण कार्ड सांगू शकतात की कार्ड म्हणजे एंजल्स सांगू शकतात यावर्षी मी जाणार आहे का नाही जाणार आहे? ते झालं. आणि त्यासाठी पण सर सगळे कार्ड्स बघा. कार्ड्स बघावे लागतात. पण हे कार्ड्स काय आहे? कार्ड्स एक्सटर्नल टूल आहे. हा कार्ड एक्सटर्नल टूल आहे, हा पेंड्युलम एक्सटर्नल टूल आहे, हा पेंड्युलम एक्सटर्नल टूल आहे. हे ग्रीड वगैरे मी करतो सुद्धा एक्सटर्नल टूल आहे. इंटरनल टूल सुद्धा आहे. तुम्हाला इंट्युशन येतो ना, कार्ड बघितल्यानंतर सुद्धा तुम्हाला इंट्युशन येतो. आणि तुम्हाला बाय चान्स रात्री स्वप्नामध्ये सुद्धा एंजल तुमचे किंवा तुमचे देवी देवत येऊन तुम्हाला गाईड करू शकता की तुम्हाला काहीतरी दिसलं. ह्याला आपण म्हणतो ड्रीम्स थेरपी. ते सुद्धा एंजल टॉपिकचं आहे की तुम्हाला कधी ड्रीम मध्ये कावळा दिसला, कधी साप दिसला, कधी काय दिसलं, त्याचा अर्थ काय, ते सुद्धा तुम्हाला गायडन्स. पण एक सेपरेट पॉडकास्ट होऊ शकतो सर आपला की काही. हो, इंटरेस्टिंग. आता दुसरं, हा झाला माझा उदाहरण. दुसरा उदाहरण, 2015 डिसेंबर मध्ये मी एक्झिबिशन मध्ये बसलो होतो. वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई, अपर क्रस्ट मॅगझिन, इंडियाज फूड वाईन अँड स्टाईल मॅगझिन. स्टॉल घेऊन तिथे असंच मी याप्रमाणे टेबल घेऊन बसलो होतो आणि मी माझं काम करत होतो. फराह खान चीफ गेस्ट होती. ती आली तिकडनं, ती म्हणाली अरे टॅरो मुझे तो करना है. तर मी म्हणालो बैठ जाइए मॅडम. तर मग मी त्याला सांगितलं की हे टॅरो नाही. त्यावेळी माझ्या टेबलावर कमीत कमी 12 ते 15 कार्ड डेक होते. ये टैरो नहीं है, एंजल थेरेपी है. तो क्या होता है एंजल थेरेपी? मैंने बोला आप सवाल पूछिए, मैं आपको बता देता हूँ. बरोबर. पहला तिने नहीं, वो अच्छा ठीक है कि वो बोली कि मुझे कल किधर जाना है, तो गाइडेंस क्या है. मैं नहीं बताऊंगी किधर जाना है. पहिलाच गाइडेंस तिला आला. तिने फक्त सांगितलं मुझे किधर जाना है. आणि गाइडेंस आला आणि तिला कार्ड्स वगैरे दाखवले आणि सांगितलं की फराह मैम आप कल अब्रॉड जाने वाली हो. तर मग झालं त्यांचा गाइडेंस आणि मी तो म्हणालो की कल आप अब्रॉड जा रहे हैं, आपके बैग भी पैक है और वो भी आप लंबे समय के लिए जाने वाले हो. आणि ती म्हणाली तुमको कैसे पता चला. मी म्हणालो इधर तो कार्ड्स बता रहे, मैं तो कुछ नहीं बता रहा. त्याच्यानंतर ते माझ्या ऑफिसमध्ये येऊन गेले एकदा आणि दुसऱ्यांदा सुद्धा येऊन गेले. अँड त्यांनी मला विचारलं की आता मला ही फिल्म करायची, ती फिल्म करायची, फिल्म डिरेक्ट करायची. आणि मी त्यांना स्पष्टपणे एकदम गायडन्स आलं. मी त्यांना सांगितलं की पुढच्या 7 वर्षापर्यंत तुमची काहीही फिल्म नाही आहे ॲज अ डिरेक्टर प्रोड्युसर. तुम्ही टी व्ही शोज करा, कुकरी शोज करा, जज बना, तिकडे जावा, हे करा, ते करा. ती म्हणाली पॉसिबलच नाही आहे तसं. मीच माझं टॅरो करून घेते, मीच शिकून घेते. पण प्रत्येक वर्षी ती मला फोन करायची आणि मी तिला तेच गायडन्स तिच्यासाठी यायचं. आज 8 वर्ष झाले, एक सुद्धा फिल्म तिची बाहेर आली नाही, कारण गायडन्स अजूनपर्यंत तिला फिल्म डिरेक्टरचं नाहीये. येऊ शकतो सर नंतर येणारच, ऑब्व्हियसली नंतर येणारच. पण 7 वर्ष तिच्यासाठी डिरेक्शन आणि प्रोडक्शन नव्हतं आणि तिने फार फार प्रयत्न केले, फार लोकांना भेटली, फार तिने स्क्रिप्ट दिले, हे दिले, सर्व झाले, पण ते झालं नाही. अजून एक एक्झाम्पल आहे शेखर सुमनचं. त्यांनी तर माझ्याकडनं कमीत कमी 12-15 सेशन घेतले. त्यांनी घेतले, त्यांच्या वाईफनी घेतले, त्यांच्या मुलांनी घेतले, सर्वांनी घेतले, फुल फॅमिली. एकदा त्यांना गायडन्स आलं होतं की तुम्हाला 4 दिवस हॉस्पिटलमध्ये राहायचं आहे, आजारपणा येतोय, 4 दिवस तुम्हाला पूर्ण चेकअप वगैरे करून राहायचंय, बघून घ्या. आणि काय झालं, ते 2 रात्र राहिले, 2 रात्र हॉस्पिटलमध्ये राहिले आणि ते म्हणाले की मला बरं वाटतंय, मी आता निघून जातो. आणि ते 3ऱ्या दिवशी सकाळी निघून गेले. आणि त्यांच्या वाईफने मला फोन केलं की शेखर तो निकल गए, 2 दिन ही रह के, और
इस तरह का आया गाइडेंस की सब ठीक है। मैं बोला देखो एंजल का गाइडेंस था कि 4 रात हॉस्पिटल में बिताना है, आप अभी देख लो जैसा भी है। बरोबर. 2 दिवस झाले आणि तिचा परत फोन आला की वापस प्रॉब्लेम शुरू हो गई, अभी उनको वापस हॉस्पिटल लेके जा रहे हैं. आणि ते 2 रात्र पूर्ण करूनच ते त्यांना ते ठीक झालं आणि मग नंतर ते बाहेर पडले. तर जेव्हा एंजल तुम्हाला गायडन्स देतं ना तेव्हा तुम्हाला ते ऐकायला पाहिजे. ती भविष्यवाणी नाही, गायडन्स आहे ते तुमच्यासाठीच आहे आणि ते फार महत्वाचं आहे. आणि एक लास्ट एक्झाम्पल देतो तुम्हाला. येस सर. एक मॉडेल आली होती 2000 काहीतरी 12-13 मध्येच त्यावेळी, आणि त्यांचं रिडिंग वगैरे झालं, एंजलचं गायडन्स वगैरे आलं आणि सेशन संपण्यासाठी फक्त 15 मिनिटं राहिली होती. आणि गायडन्समध्ये आला आणि मी त्याला सांगितलं की मॅम एक बात बताओ. बोलो युअर हजबंड इज हॅव्हिंग अन अफेअर. तुमच्या नवऱ्याचं बाहेर कुठेतरी अजून एक अफेअर आहे. आणि अफेअर तर सोडा पण त्याचं दुसरं लग्न त्याने केलेलं आहे आणि त्याच्यामधून सुद्धा त्याला फॅमिली आहे. ओके. ती रागाने संतापली आणि उठली आणि म्हणाली मी तुम्हाला थोबाडीत मारणार, तुम्ही काय म्हणताय. मी म्हणालो मी नाही म्हणत आहे, कार्ड्स आणि एंजलचा गायडन्स येतोय, तुम्ही बघा काय करायचंय काय नाही करायचंय. पण माझ्या इथे स्पष्ट आलेलं आहे दुसरं लग्न झालेलं आहे, दुसरी फॅमिली आहे आणि तुम्हाला 10 वर्षाची मुलगी आहे. आता तिकडे सुद्धा 10 वर्षाची मुलगी आहे. ओ माय गॉड. एवढं क्लॅरिटी आली. ती गेली, तिने असे काहीतरी त्यावेळी माहिती काहीतरी चार्जेस होते, असे 2-4 नोट काढले आणि टेबलवर फेकले आणि निघून गेली. 3 वर्षानंतर ती बाई परत आली. किती? 3 वर्षांनी. 3 वर्षानंतर ती बाई परत आली की तुम्हाला कसं माहीत पडलं. मी म्हणाल मला काही माहीत नाही पडलं, एंजलचं गायडन्स होतं. आणि ती रडून रडून म्हणाली की येस, साऊथ बॉम्बेमध्ये एक फॅमिली, तिथे एक बायको आणि एक मुलगी, आणि मी नॉर्थ बॉम्बेमध्ये राहते अंधेरीमध्ये, इथे मी आणि माझी मुलगी, आणि हा मनुष्य 2 फॅमिली गेल्या 12 वर्षाने कसं जगल करतोय मला माहित नाही आणि आम्हाला कधी कळलं सुद्धा नाही. आता मी काय करू. मी म्हणालो मी गायडन्स देतो पण तुम्ही गायडन्स प्रमाणे काम जर करणार तर बघा, कारण मी एंजल्स एवढे हे करून गायडन्स इथे एंजल्स आपले तुमच्यासाठी आणणार आणि तुम्ही मग काय त्याच्यावर नाही केलं. ती म्हणाली नाही तुम्ही सांगा काय गायडन्स येते. गायडन्स क्लिअर डिवोर्सचं आलं, ॲलिमनीचं आलं, परत तिथे जायचंच नाही, त्याला त्या फॅमिली बरोबर राहू द्या, तुम्ही बाहेर निघा, तुम्ही तुमचं करा. आणि तुमच्यावर हे जे 10 वर्षाचं हे जे ट्रॉमा झालेलं आहे, कारण यू बिकम द सेकंड वाईफ ना, ती पहिली झाली, सो यू मूव्ह आउट. ते झालं आणि मग ती म्हणाली की मग ती निघाली बाहेर. 2 वर्ष झाले. ॲलिमनीसाठी सुद्धा तिला किती अमाऊंट घ्यायचं काय जायचं इथपर्यंत एंजल गायडन्स झालं. तिच्या नंतर 3 का 4 सेशन झाले आणि पूर्णपणे सेशन झाल्यानंतर आज सर्व व्यवस्थित आहे. हिची मुलगी 10वीत, तिची मुलगी 10वीत, हिची मुलगी 12वीत, तिची मुलगी, म्हणजे असं हा प्रकरण झाला होता. तर फारसे असे आहेत. करेक्ट. कितीतरी उदाहरण आहेत. बरोबर आहे. हे पण हे 3-4 केसेस माझ्या लाईफचे फार मोठे, फार तुम्हाला इम्पॅक्ट करून माझे स्वतःचे आणि त्या मॉडेलचे आणि फराह खानचे आणि शेखर सोमाचे. हे 4 केसेस तुम्ही कधी विसरू शकत नाही की एवढा गायडन्स एकदम शार्प होता की विचारला नको. राईट. बोला बाकी काय, वेळ फार झालाय पण तुम्हाला अजून काय विचारायचं असेल? सर मी फॉरेन टूर कधी करू शकतो, काही सांगता येईल आपल्याला याच्यातून? फॉरेन टूर. अच्छा, हात उघडे ठेवा बघूया लगेच. ओके. फॉरेन टूर म्हणजे काय, फिरायला जायचंय का सेटल व्हायचंय? नाही, फिरायला जायचंय फक्त, सेटल नाही. फिरायला तर जाऊ शकता ना, कधी जायचंय तर. तुम्हाला कधी जायचंय? या वर्षी जाऊ शकतो. 2025 मध्ये आहे का नाही बघूया चला. हा लेट्स. तर 1 ते 15 मधनं एक नंबर सांगा. 7. 2025 मध्ये तुमची एक ट्रिप पॉसिबल आहे. एकच ट्रिप, 2 नाही, एक ट्रिप पॉसिबल आहे. अँड इफ यू वॉन्ट टू गो यू कॅन गो. आणि तुम्हाला प्लॅनिंग वगैरे करायचं तर तुमच्याकडे आता 9 महिने आहे. मार्च आता संपला आहे. 2025 संपायला 9 महिने आहे. तुम्ही एक ट्रिप करू शकता आणि येस यू कॅन गो आरामशीर. स्पॉटलाईटमध्ये यायचं आहे, काम जरा भरपूर, कामाकडे लक्ष द्यायचं आहे, फ्रेम आणि नेम सुद्धा घ्यायचा आहे तुम्हाला. त्यासाठी जरा येस सर डू समथिंग, काहीतरी एक प्लॅन बनवा आणि त्या प्लॅनच्या प्रमाणे गायडन्स घेऊन काम करा. फ्लो परत तुमच्यासाठी डिवाइन फ्लो. त्यावेळी सुद्धा डिवाइन फ्लो होता, आता सुद्धा डिवाइन फ्लो आहे. काहीतरी 15-20 मिनिटासाठी काहीतरी रोजचं एक प्रोसेस, मेथड किंवा टेक्निक वगैरे सुरू करा. ओके सर. त्याच्याने तुम्हाला फार जास्त फायदा होईल. करेक्ट. आणि ही जी अब्रॉडची ट्रिप आहे ना, ही तुम्हाला जास्त दिवसाची नाहीये, 5 ते 7 दिवसाची आहे, बस झाली. ओके. 5 ते 7 दिवस सुद्धा या वर्षामध्ये एकच विंडो आहे, एकच ट्रिप आहे, त्याच्याहून जास्ती काही ट्रिप नाहीये. ओके.
जाता जाता मला फक्त एकच सांगायचं आहे प्रेक्षकांना की हे आहे एंजल कार्ड्स आणि हे आहे एंजल टॅरो कार्ड्स. टॅरो कार्ड्स नेहमी असतात 78, एंजल कार्ड्स 40, 50, 55, 60 काही असू शकतात. आणि जे ओरिजिनल टॅरो कार्ड आहे त्याला आपण म्हणतो रायडर वेट टॅरो कार्ड. मी ते टॅरो करत नाही. ते जे टॅरो करतात त्याला आपण टॅरो कार्ड रीडर म्हणतो. ते फक्त टॅरो करतात, ते एकच कार्ड डेक आणतात, माहिती आहे, एकच कार्ड डेक. पण एंजल थेरपी जे लोक करतात त्यांच्याकडे मिनिमम 5 डेक असतात. माझ्याकडे मॅक्झिमम 175 कार्ड डेक्स आहे. पण मी सर्व एकत्र वापरत नाही. 5-5, 10-10, 15-15 कधी कधी एक सेशनला वापरतो. एंजल कार्ड डेक, एंजल टॅरो कार्ड डेक म्हणजे हे टोटल टॅरो जेही असणार ते 78. ओरिकल कार्ड डेक वेगळा असतो, एनर्जी कार्ड डेक वेगळा आहे आणि एंजल गायडन्स वेगळा आहे. असे 5 कार्ड डेक आहे. बरोबर. हे झाले एक्सटर्नल टूल. एक असतो लाकडाचा लॅब्रिंथ बोर्ड, तो मी आज आणायला कसा विसरलो मला माहित नाही. ठीक आहे सर, नेक्स्ट ट्रिप मध्ये टाकलो. आणि हे क्रिस्टलचे पेंड्युलम आहे, मेटलचे पेंड्युलम आहे, हे सर्व असतात. आणि ग्रीड करतो आपण, ड्रॉइंग्स करतो, डेट ऑफ बर्थ घेतो, हे घेतो, ते सर्व थेरपीचं पूर्ण. आणि एक जो चार्ट बनतो तुमचा त्याच्यामध्ये तुमचे डिरेक्शन, तुमचे कलर, तुमचे नंबर, एंजल थेरपीच्या अपॉइंटमेंट प्रमाणे तुम्हाला जे जे काय असतं ते तुम्हाला पूर्ण त्या अपॉइंटमेंटमध्ये व्यवस्थित मिळतं आणि तुम्ही ते तसं व्यवस्थित करू शकता. सर, जर आता आपला पॉडकास्ट कोणी बघतंय आणि त्यांना तुमच्याकडून कन्सल्टेशन घ्यायचंय किंवा तुमचे कोर्सेस वगैरे घ्यायचे, तर हाऊ दे कॅन कॉन्टॅक्ट यू? तुम्ही 9320010301 वर व्हॉट्सअप ऑडिओ मेसेज पाठवा. फ्रीमध्ये जे बुधवार आणि गुरुवार हिलिंग सेशन्स होत आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा नंबर द्या मला, मी तुम्हाला लिंक पाठवणार. ते सर्वांसाठी फ्री आहे. हिलिंग सेशन असतात अर्ध्या तासाचे बुधवार आणि गुरुवार. पण हिलिंग सेशन म्हणजे इंग्लिशमध्येच आहे जास्त करून. हा, जास्त लोक फार आली मराठी बोलणारी तर मग मी मराठीमध्ये सुद्धा करायला तयार आहे. राईट. कन्सल्टेशनसाठी 1 तासाचा अपॉइंटमेंट असतो, तो तुम्ही घेऊ शकता. मला फोन केला आणि तुमचे प्रश्न पाठवले, मी तुम्हाला चार्जेस पाठवणार आणि मग ते 5 ते 10 दिवसामध्ये अपॉइंटमेंट होऊन जाईल. सर, थँक्यू सो मच. खूप इंटरेस्टिंग माहिती दिली. एंजल थेरपीवर हा आपला पहिलाच पॉडकास्ट आहे आणि म्हणजे मराठीतला पण हा पहिलाच पॉडकास्ट आहे आणि तो सगळ्यांना आवडलाच आहे आणि आवडेलच ऍक्च्युअली. जसं आपला एंजल नंबरचा आवडला, तुम्ही जर एंजल नंबरचं बघितलं नसेल तर आता हा पॉडकास्ट संपतोच आहे, तर तुम्ही तोही बघू शकतात. आणि सरांचे जे विचार आहे त्या बाबतीत की कसं नंबर्स वर्कआउट होतात तेही तुम्ही बघू शकतात. तर सर, मनापासून थँक्यू सो मच. तुम्हाला सुद्धा आणि प्रेक्षकांना सुद्धा थँक्यू. रिमेंबर 9320010301 एकच नंबर आहे. नो सेक्रेटरी, नो असिस्टंट, नो कॉल सेंटर. डायरेक्टली कॉल करायचा किंवा व्हॉट्सअप मेसेज पाठवायचा. इंग्लिश, हिंदी, मराठीमध्ये बोलू शकता, काही विचारू शकता. आणि जे फ्री सेशन आहे त्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअपवर तुमचा मेसेज पाठवा, पूर्ण नाव पाठवा, मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये नाही म्हणजे ब्रॉडकास्टमध्ये इन्क्लूड करून घेतो. पेड सेशन जे आहे त्याचे मी तुम्हाला चार्जेस सांगणार. सिम्पल. थँक्यू सो मच सर.